उत्पादन खर्चात बचत होईल। कारण आज द्राक्ष शेतीचा जर पूर्ण विषय बघितला तर उत्पादन खर्चात इतकी मोठी झालेली वाढ आणि त्यापासून मिळणारं उत्पन्न अतिशय घटलेलं आहे आणि त्यामध्ये एक मोठी तारेवरची कसरत आपली तयार झालेली आहे की द्राक्ष शेतीमध्ये उत्पादन खर्च इतका वाढून गेला परंतु त्यापासून मिळणारं उत्पादन कमी होत गेलं। त्याच्यावरती आपल्याला उत्पादन खर्चावर कुठेतरी बचत केली पाहिजे आणि या बचतीचे जे मार्ग आहे हे आपण अशाच माध्यमातून आपण त्याचं जे अवलोकन करणार आहोत आणि त्याच माध्यमातून आपल्याला आता पुढे जाणं हा एक पर्यायी मार्ग आहे। तरी आजच्या या उपक्रमात मी सन्माननीय मंगेश भास्कर सर यांचा कृषीथॉन परिवार आणि द्राक्ष विज्ञान मंडळाच्या वतीनं स्वागत करतो आणि साहिल सर आणि मराठे सर की जे कृषीथॉनचे संचालक आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी मंगेश भास्कर सरांचं स्वागत करावं। नमस्कार, मी नितीन मराठे। मी कृषीथॉन आणि द्राक्ष विज्ञान मंडळ आयोजित द्राक्ष उत्पादक वेबिनारच्या 5व्या सत्रासाठी उपस्थित असलेले सर्व द्राक्ष बागायतदार यांचे मी हार्दिक स्वागत करतो। त्याचबरोबर आयोजकांच्या विनंतीस मान देऊन आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ देणारे आजचे मार्गदर्शक श्री मंगेश भास्कर सरांचे यांचे देखील आयोजकांच्या वतीने स्वागत करतो। कृषीथॉन हे नेहमी द्राक्ष बागायतदारांसोबत उभे राहून त्यांना एक प्लॅटफॉर्म निर्माण करून त्यांना एक्सपर्ट्सचं मार्गदर्शन मिळू शकेल। या ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून आम्ही तो प्रयत्न करत आहोत की जास्तीत जास्त द्राक्ष बागायतदारांना नितीन सर तुम्ही अनम्यूट याचा आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे। आजची मीटिंग मध्ये पण जवळपास 200हून अधिक शेतकरी जॉईन झालेले आहेत, फेसबुकला पण लाईव्ह झालेले आहेत। तर आता जास्त वेळ न घेता मी श्री मंगेश भास्कर सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावे। होस्ट हाँ प्लीज होस्ट करा सर। केलंय तुम्हाला होस्ट? हाँ केले। हाँ इथे नमस्कार, सर्व द्राक्ष उत्पादकांचे मनपूर्वक स्वागत आणि कृषीथॉन व द्राक्ष विज्ञान मंडळ आयोजित शेतीतील खते व औषधांचा खर्च 50% कमी करण्यासाठी 10 ड्रमची थेअरीचा वापर कसा करायचा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, द्राक्ष ही अतिशय कठीण परिस्थितीतून मागच्या वर्षीचा जो काय आपण विषय घेतला तर जात आहेत। एक मागच्या वर्षीचा जर सीझन आपण पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की पहिला जो टप्पा होता त्याच्यामध्ये अति पावसाने आपलं नुकसान झालं। त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 15 ऑक्टोबर नंतरचे जे काही द्राक्ष माल होते ते अतिशय चांगले होते, पण त्या माल हार्वेस्टिंग व्हायच्या वेळेला म्हणजे जवळजवळ मार्च पासून आणि त्यामध्ये गरज नसताना जे काही लॉकडाऊन संपूर्ण देशामध्ये लागू केलं त्यात मला वाटतं का सर्वात जास्त नुकसान हे द्राक्ष बागायतदारांचं झालं। कारण संपूर्णपणे तो मार्च आणि एप्रिल काही मे मधला भाग म्हणजे सोलापूर सांगली भागातले लेटचे शेतकरी आणि मुख्य जो हंगाम होता मार्च ते साधारण 15 मार्च ते 15 एप्रिल पर्यंत जो सगळा हंगाम हा तोट्यात गेला आणि ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला मार्गक्रमण करायचे
जर ग्राउंडवर म्हणजे प्रत्यक्ष परिस्थिती जर आपण पाहिली तर मागच्या वर्षी बहुसंख्य द्राक्ष उत्पादकांची तोंड मिळवणी सुद्धा झाली नाही. म्हणजे त्यांचे बँकेत ते ते म्हणजे त्यांचे हप्ते नीट गेले नाही. जे काही दुकानदार असतील त्यांना त्यांचं पेमेंट नीट देता आलं नाही. आणि याच्यात भर म्हणून नंतर खरड छाटणीला सुद्धा लेबर नव्हतं. कसं बसं घरच्या आणि आजूबाजूच्या लेबरकडून खरड छाटणी करावी लागली. आणि आता आपण जेव्हा ऑक्टोबर छाटणीची सुरुवात करतोय त्यावेळेला हे संपूर्ण वेगळं चित्र आहे आपल्या समोर. आणि पहिली गोष्ट म्हणजे आर्थिक संकटावर मात करायची, लेबरच्या संकटावर मात करायची. त्याच्यानंतर भविष्यामध्ये कोरोनामुळे काय होईल हे माहित नाही. म्हणजे आज जर आपण पाहिलं तर कोरोनासाठी लस उपलब्ध झालेली नाही, अजून येईल असं म्हणतायत 1-2 महिन्यामध्ये. साधारण फेब्रुवारी पर्यंत जगामध्ये सर्वत्र ही लस उपलब्ध होईल असंही म्हणतायत. आणि त्यानंतर जर आपण जर परिस्थिती पाहिली तर मार्च आणि मागच्या वर्षी सारखंच मार्च एंड म्हणजे एक संभ्रमावस्था तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे, उत्पादकाच्या आहे, व्यापाऱ्याच्या आहे, एक्सपोर्टरच्या आहे की काय होईल. या पार्श्वभूमीवर एक सर्वात महत्वाची गोष्ट आपण काय करू शकतो तर आपल्या उत्पादन खर्चामध्ये बचत केली पाहिजे. कारण संपूर्णपणे जो काही सीझन हा पावसामुळं या परिस्थितीमुळं कॉम्प्रेस झालेला आहे. जे आपल्याकडं अगदी जुलैपासून छाटण्या चालू व्हायच्या तर आज त्या सगळे सटाणा मालेगाव इकडचे सगळे मंडळी सरकलेत. जे ऑगस्टमध्ये फलटण आणि बारामती वगैरे ज्या छाटण्या व्हायच्या तेही पुढे सरकलेत. आणि आज रोजी महाराष्ट्राचं चित्र असं आहे की 15 सप्टेंबर ते 15 ज्याला नोव्हेंबर म्हणू आपण किंवा ऑक्टोबर एंड ह्या कालावधीमध्ये संपूर्ण छाटण्या होणार आहेत. आणि याचा दृश्य परिणाम म्हणजे एकत्र माल येईल, ग्लट होईल आणि हा ग्लट झाल्यामुळे सुद्धा मंदी येण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे मला आपल्या पुढे 2 गोष्टी प्रामुख्याने मांडायच्या होत्या मित्रांनो. की पहिली गोष्ट आपल्या खिशात पैसे नाही, म्हणजे कमी पैशामध्ये आपण हे सगळं काम करायचंय. दुसरी गोष्ट पावसामुळं किंवा कोरोनाच्या भीतीमुळं आपण जे काही छाटण्या एकत्र घेतल्या या छाटण्यांचा परिणाम असा होणार आहे की येणाऱ्या मालातून आपल्याला फार मोठं म्हणजे रेट मिळेल याची शाश्वती नाही. मग अशामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जर याच्यावर मात करायची असेल तर आपला उत्पादन खर्च आपण कमी केला पाहिजे. म्हणजे हे सांगायला कुणी तज्ञ माणसाची गरज नाही. जेव्हा आपल्याला पैसे मिळत असतात 80, 90, 100 रुपयांनी जर आपली द्राक्ष विकली जात होती किंवा गेली तर माणूस खर्च करायला पण सढळ हाताने तयार असतो. परंतु बाजारपेठेमध्ये लोकांची अशी चर्चा आहे की 50-60 रुपयाच्या मार्केट जाणार नाही कारण ग्लट होतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला आपल्या धंद्यामध्ये चांगलं टिकायचं असेल तर आपल्याला उत्पादन खर्च कमी केले पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आज हा जो 50% पेक्षा खत आणि औषधांचा खर्च कमी करण्यासाठी 10 ड्रम हा विषय आज महत्वाचा आहे असं मला वाटतं. आणि आपण याची यथासांग चर्चा करू. त्याच्या अगोदर मागच्या आपल्या वेबिनार मध्ये म्हणजे ऑक्टोबर छाटणीची पूर्वतयारी ह्या वेबिनार मध्ये एक माझा मुद्दा जो आमच्या ढिकले साहेबांनी मला सांगितला होता पण माझ्याकडून राहिला होता तो मी पूर्ण करतो आणि माझ्या विषयाकडे येतो. मुद्दा असा होता की जेव्हा आपण छाटण्या करतो तेव्हा छाटण्यांमध्ये अंतर न ठेवल्यामुळं म्हणा किंवा जास्त अंतर राहिल्यामुळं आपल्याकडे काय होतं की न छाटलेल्या बागेतला डावणी हा छाटलेल्या बागेवर येतो आणि डावणी पसरतो. या वर्षी साधारण वातावरण हे कमी पावसाचं जरी असलं तरी ह्युमिडिटी राहणार आहे, थंड वातावरण राहणार आहे. त्याच्यामुळं रोग आणि किडींचं मोठ्या प्रमाणात आपल्याला सामना करायचा आहे. त्या दृष्टिकोनातून आपण आपलं आज रोजी जर पाहिलं बागांमध्ये तर प्रत्येक बागामध्ये डावणी हा दिसतोय. म्हणजे शेंड्यावर आहे, जुन्या पानावर आहे. आणि ह्या परिस्थितीत जेव्हा आपण छाटणीला सुरुवात करतो तेव्हा आपण छाटलेल्या बागेच्या शेजारच्या बागेची जर छाटणी झाली नाही तर तिकडचा डावणी हा छाटलेल्या बागेवर येणार आणि डावणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होणार. हे एक संकट हे सर्व विभागामध्ये आपल्याला दिसून येणार आहे कारण सर्व विभागात आपल्याला पानावर डावणी दिसतोय. आता याचं निराकरण कसं करायचं? पहिली गोष्ट जिथं क्षेत्र छोटं आहे आणि आपल्याला जर एकच
छाटणीच्या तारखा, समजा 1 आठवड्यातल्या तारखा घेऊन जर आपण छाटू शकलो तर त्याला आपण एक छोट्या शेतकऱ्यांसाठी, कमी क्षेत्राच्या शेतकऱ्यांसाठी किंवा एखाद्या गावासाठी आपण सामूहिक छाटण्या जर करता आल्या तर अतिशय चांगलं आहे. परंतु सामूहिक छाटण्या घेता येतीलच असं नाही, परंतु जर हा एक पर्याय म्हणून मी आपल्याला सांगतो, जर आपण एकमेकाला समजून घेणारे असाल, ऐकणारे असाल आणि त्याद्वारे जर नियोजन करणारे असाल तर सामूहिक छाटण्या ठराविक समजा एखाद्या 1 आठवड्याच्या टप्प्यामध्ये शेवटची बाग, पहिली बाग फुटायच्या शेवटची बाग छाटून झाली पाहिजे असा जर नियम केला तर तो एक पर्याय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वाऱ्याच्या दिशेने छाटणी घ्या. म्हणजे साधारणपणे आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये वारा हा पूर्व पश्चिम ह्या वेळेला वाहत असतो, पूर्वेकडून पश्चिमेकडे. मग पूर्वेकडचा प्लॉट पहिला छाटा, नंतर पश्चिमेकडचा छाटा. त्याचा तिसरा मुद्दा असा आहे की जेव्हा आपण छाटणी घेणार आहात त्यावेळेला शेजारच्या प्लॉटमध्ये आपण दुर्लक्ष करू नका. त्या प्लॉट मध्ये सुद्धा डावणीसाठी बोर्डोचे स्प्रे मारत राहा. जनरली काय होतं की आपण आपल्या कामाच्या व्यापात असतो आणि जी बाग छाटली तिचं निरीक्षण करून तिच्यावर आपलं लक्ष असतं आणि आपण म्हणतो त्याला काय होतंय, तिकडे फवारण्याची काही गरज नाही असा आपण भ्रम करतो. परंतु मित्रांनो, गेल्या 4-5 वर्षातलं माझं निरीक्षण मी सांगतो की 4-4, 5-5 लाईन पर्यंत किंवा अगदी 50% बाग सुद्धा न छाटलेला बाग हा छाटलेल्या बागामध्ये डावणीचे इन्फेक्शन करू शकतो. अगदी चांगल्या वातावरणामध्ये सुद्धा असं आम्ही पाहिलंय. म्हणून न छाटलेल्या बागेवर डावणीसाठी फवारे देणे अत्यंत गरजेचे आहे. मग ते M45 फॉस्फरिक ऍसिड असेल किंवा बोर्डो असेल किंवा झिंक बोर्डो असेल, असं आपण सातत्याने तिकडे मारा. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे ज्या बागेमध्ये छाटणी झालेली नाही त्या बागेत वर तर माराच, परंतु जमिनीवर सुद्धा काय करा, बोर्डो मारा, जेणेकरून वाऱ्यामुळं ती जी काही खाली पडलेली पानं आहेत त्यातला डावणी हा आपल्यापर्यंत येऊ शकतो, त्यालाही आपण नियंत्रण करू शकतो. त्यानंतर काही वेळेला असं होतं की शेजारच्याची बाग असते, म्हणजे आपले शेजारच्यांची मित्रत्वाचे संबंध असणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो. कारण आपण जर एकमेकाच्या संगनमताने जर छाटण्या घेऊ शकलो किंवा आपली बाग छाटल्यानंतर शेजारच्याने आपल्यासाठी बोर्डोचे 2 फवारे घेतले तरच आपली बाग ठीक राहणार आहे. म्हणून या दृष्टीने आपण त्याच्याशी शेजारचा जो काय आहे आपला द्राक्ष बागायतदार बंधू त्याच्याशी सुसंवाद साधला पाहिजे, त्याला विश्वासात घेतलं पाहिजे की मित्रा, माझ्या बागेत डावणी कंट्रोल करण्यासाठी तुझ्या 4 लाईनी ह्या तू किंवा बागेवरती डावणीचे फवारे तू मार, तुझी जर अशी अडचण असेल तर मी सुद्धा मारील, अशा पद्धतीचं वातावरण हे आपण निर्माण करू शकलो पाहिजे. म्हणून शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा आपण आलेलो असतो तेव्हा आपला काय विषय असतो की आता ही पानं गळणारच आहेत, आता त्याच्यावर फवारे मारायची काही गरज नाही आणि विनाकारणचा हा खर्च आहे. तर हा मुद्दा ह्या वर्षी आपण अगदी कटाक्षाने टाळला पाहिजे. कारण डावणीचा इतका मोठा इनॉक्युलम हा संपूर्ण द्राक्ष बागांमध्ये भरलेला आहे की आपण जर ह्या चुका केल्या आणि त्या दरम्यान जर थोडीशी म्हणजे थोडा जरी 1-2 एमएमचा पाऊस झाला, पानं ओली राहिली, दव जास्त पडलं तर निश्चितपणे हे इनॉक्युलम आपल्याला त्रास देईल. म्हणून शेजारीचा जो आपला द्राक्ष बागायतदार आहे त्याला आपण विश्वासात घ्या. त्याच्यासाठी आपण आपल्या बागेमध्ये पण औषध मारायची तयारी ठेवा आणि आपल्यासाठी त्यांनी सुद्धा मारली पाहिजे. यदा कदाचित शेवटचा टप्पा असा आहे की एखादा बागायतदार हा त्याच्या कामात व्यस्त असतो किंवा त्याला आपल्या बागेमध्ये औषध मारायला वेळ नसेल, तर त्याच्या बागेमध्ये आपलं ट्रॅक्टर नेऊन आपण साठी फवारण्या केल्या पाहिजे, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीनं जर आपण छाटण्यांचं नियोजन केलं तर मित्रांनो निश्चितपणे डावणी नियंत्रण होईल. हा ढिकले साहेबांनी मला एक मुद्दा माझ्या लेक्चरमध्ये सांगितला होता, तो मी घ्यायचा विसरून गेलो होतो, तो मी इथं पूर्ण करतो. आणि खर्च कमी करण्यासाठी 10 ड्रम थेअरीचा वापर कसा करायचा या मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. ऍक्च्युअली मित्रांनो, आवाज येतोय ना? येस सर. मराठे साहेब आवाज? येस सर, येतोय. येतोय सर, येतोय. ओके, धन्यवाद. 10 ड्रम थेअरी हे मित्रांनो एक नाव आहे. जसं आपल्या घरातल्या एका मित्राला किंवा घरातल्या एखाद्या मुलाला आपण नाव देतो की पिंटू, बाळू वगैरे, तसं हे 10 ड्रम हे आपण नाव ठेवलंय. त्या नावामध्ये काही विशेष नाही.
मूळ मुद्दा हा न्यूट्रिशन फार्मिंगचा आहे. न्यूट्रिशन फार्मिंग याचा अर्थ असा आहे की झाडाला चांगल्या पद्धतीने तुम्ही जर अन्नद्रव्याचा समतोल पुरवठा केला तर त्या झाडामध्ये कीटक आणि रोगांच्या विषयी प्रतिकार शक्ती तयार होते, इम्युनिटी तयार होते आणि तुम्हाला औषधं कमी लागतात. खरं हे सूत्र आहे. आणि या सूत्रावर जेव्हा आम्ही काम करायला सुरुवात केली आणि गेल्या 4-5 वर्षामध्ये जे प्रयोग केले तेव्हा अगदी एकदम मिराकल असे रिझल्ट पुढे आले आणि ती सूत्ररूपाने आपल्याला 10 ड्रम थेरी म्हणून आपण मांडतोय. प्रथम हे समजून घ्या की जे काय आपल्याला उत्पादन मिळत असतं ते उत्पादन हे वनस्पतीमध्ये झालेल्या फोटोसिंथेसिसचा रिझल्ट आहे. मग फोटोसिंथेसिस म्हणजे काय? हिरव्यागार पानामध्ये जे काय हरित लवक ज्याला क्लोरोप्लास्ट म्हणतो आपण, क्लोरोफिल म्हणतो, त्या क्लोरोफिल मध्ये सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईड घेऊन जे काही प्रकाश संश्लेषणाची, त्याला फोटोसिंथेसिस म्हणतो इंग्लिशमध्ये, ती प्रक्रिया होते. याच्यामध्ये 2 प्रोडक्ट तयार होतात. एक होतो ऑक्सिजन जो वातावरणामध्ये सोडला जातो आणि दुसरा होतो ग्लुकोज. हे जे ग्लुकोज म्हणजे जे काही एंड प्रॉडक्ट आहे, साखर जी तयार होते, हे ग्लुकोज हे वनस्पती काय करते, 50% खोड, पान आणि फुलं यांच्या वाढीसाठी वरच्या भागामध्ये साठवून ठेवते. 50% ती काय करते, जमिनीमध्ये सोडते. जमिनीमध्ये म्हणजे ज्या मुळांना देते, ही मुळं काय करतात, त्यातलं 50% हे जमिनीत मुळांच्या आजूबाजूला जे मायक्रोब्स असतात, सूक्ष्मजीव असतात, मग त्याच्यामध्ये फंगस, बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, निमॅटोड्स, हे जे काही मंडळी आहेत, बॅक्टेरिया जे आहेत, यांच्या पोषणासाठी ते जमिनीमध्ये सोडलं जातं. आणि मग जेव्हा ते जमिनीमध्ये हे ग्लुकोज त्या बॅक्टेरियाला, त्या फंगसला मिळतं तेव्हा ती त्याच्यावर वाढतात, त्यांची उपयोगिता त्याच्यावर होते. पण त्याच्या बदल्यामध्ये ते काय करतात की त्यांच्याकडं जे उपलब्ध असलेलं जे काही अन्नद्रव्य आहे, कोणाकडं नायट्रोजन आहे, कोणाकडं पोटॅश आहे, कोणाकडं बोरॉन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, या गोष्टी या उपलब्ध करायचं काम हे जे बॅक्टेरिया करतात. मग ते बदल्यामध्ये ते मटेरियल झाडाला उपलब्ध करतात आणि झाड काय करतं, ते मटेरियल इझिली ऍब्सॉर्ब करून वरती परत दुसऱ्या दिवशीच्या फोटोसिंथेसिससाठी पाठवतं. म्हणजे मला याच्यातून एक लक्षात आणून द्यायचं आपल्याला की ही जी काही साखळी आहे ही सुरू झाली फोटोसिंथेसिस पासून. अन्न झाडाला मिळालं, झाडाने ते काही अन्न खालच्या मुळीला पाठवलं, मुळीने ते जमिनीत दिलं आणि जमिनीत जे काही सूक्ष्मजीव होते, जे जी फूडवेव आपण पाहणार आहोत, त्या फूडवेव मध्ये ते गेलं आणि अशा पद्धतीनं हे चक्र चालू असतं. म्हणून मित्रांनो हे समजून घेतलं पाहिजे की आपल्याला जर चांगली शेती करायची असेल तर नुसता जमिनीच्या वरच्या भागाकडे लक्ष देऊन चालणार नाही, तर जमिनीच्या खाली आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. संपूर्ण सगळे मिनरल्स मिळाले पाहिजे आणि ते मिनरल्स म्हणजे ती खतं जर उपलब्ध व्हायची असतील तर चांगल्या पद्धतीचे जे काही बॅक्टेरिया, फंगस, हे जे काही जीवाणू आहेत हे संपूर्ण तुमच्या जमिनीमध्ये उपलब्ध पाहिजेत. आणि हे जर असतील तरच खतं ही काय होतील, उपलब्ध स्वरूपामध्ये झाड घेऊ शकते आणि ते वर पाठवू शकते. दुसऱ्या दिवशी परत फोटोसिंथेसिस प्रक्रिया होईल, त्याच्यामध्ये वापरलं जाईल, परत अन्न तयार होईल, परत ते मुळावाटी येईल आणि हे चक्र जितकं चांगलं, इफिशियंट, योग्य, कमी वेळेत, कमी खर्चात चालेल तेवढी तुमची शेती फायदेशीर आहे. आणि हे चक्र प्रकाश संश्लेषणाचं चालण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात हे आपण समजून घेऊ. त्याच्यासाठी काय पाहिजे, रायझोस्फिअरचा ट्रायंगल मी इथे दाखवलाय. एक चांगली जमीन पाहिजे, हेल्दी सॉइल पाहिजे. हेल्दी सॉइल जर आपल्याला पाहिजे असेल तर 3 गोष्टींची गरज आहे. एक पहिली गोष्ट म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन, दुसरी गोष्ट म्हणजे मायक्रोब्स आणि तिसरी गोष्ट म्हणजे मिनरल्स. याच्यामध्ये बहुसंख्य वेळेला आपण काय करतो की ऑर्गॅनिक कार्बन आणि सूक्ष्मजीव या दोन्हीकडे महत्व देत नाही, परंतु ही जे सूक्ष्म म्हणजे मिनरल्स आहेत, ही खनिजे आहेत, ही जर उपलब्ध करायची असतील तर मायक्रोब्स, आपण मगाशी पाहिलं, हे मायक्रोब्स ते काम करत असतात. आणि मायक्रोब्सला जर जगवायचं असेल, वाढवायचं असेल तर ऑर्गॅनिक कार्बन हा त्या जमिनीमध्ये आवश्यक आहे. म्हणून मित्रांनो हे 3ही घटक योग्य पद्धतीनं आपल्या शेतामध्ये जर असतील, मातीत असतील, जमिनीत असतील, तरच ती जमीन उपजाऊ आहे, तरच ती तुम्हाला योग्य पद्धतीनं झाडांची वाढ करून देऊ शकते. आता एक लक्षात घ्या की आपल्याला अन्नद्रव्य उपलब्ध करण्या किती लागतात आणि त्याचा उत्पादनामध्ये वाटा किती आहे. पहिली गोष्ट, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही जी काही 3 वातावरणातून फोटोसिंथेसिस साठी मिळणारी जी
काही न्यूट्रिएंट आहेत ती आपल्याला फुकट मिळतात. कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपातून मिळतोय, हवेतून मिळतोय, हायड्रोजन पाण्यातून मिळतोय, फोटोलिसिस करून HOH सेपरेट केलं जातं आणि हायड्रोजन आयन हा एक प्रोटॉन इमिट करून फोटोसिंथेसिसची प्रक्रिया सुरू करतो, त्याच्यामुळे अत्यंत महत्वाचा आहे. आणि ऑक्सिजन हा सुद्धा आपल्याला हा फोटोलिसिस मधून खालून उपलब्ध होतो. हा अशा पद्धतीने आपल्याला CHO म्हणजे ऑक्सिजन वातावरणातून मिळतोय, कार्बन डायऑक्साईड वातावरणातून मिळतोय आणि हायड्रोजन पाण्यातून मिळतोय. याच्यामध्ये 95% उत्पादन हे आपल्याला फोटोसिंथेसिस मधून मिळतंय. म्हणजे झाडाने जर 100 किलो उत्पादन तयार केलं तर त्यातलं 95% CHO मधून मिळतंय, हे लक्षात घ्या. म्हणजे आपण जर फोटोसिंथेसिसची प्रक्रिया चांगली करू शकलो, इफेक्टिव्ह करू शकलो, योग्य पद्धतीने करू शकलो तर 95% जे काही उत्पादन आहे फुकट आहे. त्यानंतर NPK नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश याचा आपल्या उत्पादनातला वाटा हा 4% आहे. आणि झिंक, फेरस, मॅंगनीज, मॅग्नेशियम, कॉपर, सल्फर, बोरॉन, क्लोरीन, कॅल्शियम, सिलिकॉन, कोबाल्ट आणि मॉलिब्डेनम या सगळ्या राहिलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्याचा वाटा हा फक्त 1% आहे. आणि ह्या प्रिन्सिपलवर आधारित आम्ही पुढे त्याचा आमच्या संशोधनामध्ये वापर केला. DF1चं जेव्हा आम्ही द्रावण बनवलं मित्रांनो, हे बघा इथे 1% मायक्रोन्यूट्रिएंटचा वाटा आहे आणि आपण टनाने मायक्रोन्यूट्रिएंट टाकायला लागलोय. जेव्हा आम्ही 200 लिटरचं द्रावण 6 महिन्यासाठी द्यायला सुरुवात केली तेव्हा आमच्या लक्षात आलं फार मोठ्या डोसची गरज नाही. म्हणजे आपण आज 50 आणि 100 किलोने जी खतं होतोय त्याची गरज नाही आपल्याला. DF1 मध्ये आपल्याकडं युरिया, झिंक, फेरस, मॅंगनीज, कॉपर ह्या सगळ्या मूलद्रव्यांची आपण तिथं पूर्तता केली. आणि तेव्हा आपल्या लक्षात आलं मॅंगनीज याची जेव्हा पूर्तता केली तेव्हा असं लक्षात आलं खराबातली खराब जमीन ज्याच्यामध्ये क्षार जास्त आहे, सलाईन आहे, कॉम्पॅक्ट आहे, त्या जमिनीमध्ये जिथं चुनखडीच्या जमिनी आहेत तिथं आपण DF1च्या साह्याने चांगल्या पद्धतीनं त्या प्रॉब्लेमवर मात करू शकलो. साधारणपणे आठवड्याला एकदा एका एकरला 10 लिटर आपण DF1 देतो आणि याच्यातून संपूर्ण जे प्रश्न सुटले याचं बेसिक इंगित किंवा गणित हे इथं आहे की एवढे सगळे सूक्ष्म अन्नद्रव्य जी लागतात ती फक्त 1% लागतात. म्हणून सातत्यानं आठवड्याला 10 लिटर जेव्हा तुम्ही ते DF1 देता त्यावेळेला योग्य पद्धतीनं संपूर्ण बागेला त्या लागणाऱ्या मटेरियलचा पुरवठा होतो आणि कुठलीही कमतरता दिसत नाही. असा गेल्या 5 वर्षातला आमचा अनुभव आहे. म्हणून नाशिक, सोलापूर, सांगली विभागामध्ये DF1चा ड्रम हा लोकांना आवडला आणि तो आपोआप पसरला. हजारो शेतकऱ्यांच्या शेतावर आज तुम्हाला DF1चा ड्रम दिसेल. मगाशी आपण सांगत होतो की सॉइल फूडवेब जमिनीतली अन्न साखळी. मगाशी मी सांगत होतो त्या पद्धतीनं जमिनीतली ही जे काही आर्थोमा आहेत, फंजा आहे, प्रोटोझोआ, ऑर्गॅनिक मॅटर कुजवणारे जे बॅक्टेरिया आहेत, प्रोटोझोआ, फंगस, त्याच्यानंतर जे छोटे किडे जे काय करतात की मोठं जे ऑर्गॅनिक मॅटर याचे तुकडे करतात, हे सगळे जमिनीमध्ये असतील तर एक साखळी तयार होते. आणि ही सॉइल फूडवेब जेव्हा योग्य पद्धतीने काम करते तेव्हा आपल्याला सेंद्रिय कर्ब हा म्हणजे वरती टाकलेले जे मटेरियल ते विघटन होऊन ह्युमसच्या फॉर्मेशन मध्ये जातं, सगळ्या सूक्ष्म जीवांना अन्न म्हणून मिळतं आणि त्यामुळं आपली जमीन सशक्त होते. म्हणून ही जी काही सॉइल फूडवेब जेवढी ऍक्टिव्ह राहील, जेवढी चांगली राहील, तेवढं आपल्याला चांगल्या पद्धतीने आपली जमिनीची सुपीकता वाढवता येईल. आणि म्हणून मित्रांनो आपल्या 10 ड्रम मध्ये एक ड्रम असे पण आहेत की ज्याच्यामध्ये आपण जीवाणू स्लरी, ज्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा, मायकोरायझा, PSB आणि EM इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम याचं कल्चर हे एकत्रपणे दिलेलं असतं. 15 ते 30 दिवसाच्या अंतराने आपण 200 लिटर प्रति एकर देतो. आणि जेव्हा हे सगळे सूक्ष्मजीव तुमच्या जमिनीमध्ये वाढतात तेव्हा पहिला बदल दिसतो की तुमची जमीन भुसभुशीत होते, प्रचंड मोठ्या प्रमाणात गांडूळ वाढतात. त्याच्यानंतर जे काही सोडियम क्लोराईड किंवा घट्टपणा जो मॅग्नेशियम मुळे आलेला आहे तो पहिला निघून जातो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला पांढरी मुळी वाढताना दिसते. म्हणून मित्रांनो सॉइल फूडवेब किती महत्वाची आहे हे प्रत्यक्ष आम्ही काम करून हे लक्षात घेतलेलं आहे. त्यानंतर
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण एक लक्षात घेतली पाहिजे की एखादं झाड जेव्हा वाढत असतं तेव्हा त्याचा आपण प्लांट हेल्थ पिरॅमिडच्या अंगाने जर विचार केला तर फोटोसिंथेसिसची प्रक्रिया चालू झाल्यानंतर पहिल्या 2 टप्प्यामध्ये काय होतं की पहिल्या टप्प्यामध्ये कंप्लीट फोटोसिंथेसिस होतं म्हणजे कार्बोहायड्रेट तयार होतात. दुसऱ्या टप्प्यामध्ये कंप्लीट प्रोटीन सिंथेसिस होतं आणि या दोन्ही टप्प्यासाठी आपल्याला NPK आणि मायक्रोन्यूट्रिएंटची गरज आहे. लक्षात घ्या, फोटोसिंथेसिसच्या पहिल्या 2 टप्प्यासाठी आपल्याला बॅलन्स न्यूट्रिशनची गरज आहे. त्याच्यानंतर तिसरा आणि चौथा टप्पा जो झाडाचा आहे त्या समजा एखादा आपण ज्याला म्हणतो की पैलवान बनवणं, दणकट बनवणं, याच्यासाठी तिसऱ्या टप्प्यामध्ये लिपिड सिंथेसिस होतं आणि चौथ्या टप्प्यामध्ये प्लांट सेकंडरी मेटाबोलाइटचं सिंथेसिस होतं. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये जे लिपिड सिंथेसिस होतं ते कसं होतं की जेव्हा जमिनीच्या मुळांच्या भोवती फार मोठ्या प्रमाणात आपण सूक्ष्मजीव दिलेले असतात, ते सूक्ष्मजीव काय करतात, आवाज येतोय बघा, कोणतरी कृपया म्यूट करा. हा प्लीज, आवाज येतोय तर त्यांना म्यूट करा. हा ओके, माझा आवाज येतोय ना? पण येस सर, येतो आता. हा ओके, थँक्यू. तर लक्षात घ्या, ही अत्यंत वेगळी आणि महत्वाची शास्त्रीय माहिती मी आपल्या समोर मांडतोय मित्रांनो, की वनस्पतीमध्ये पहिल्या 2 टप्प्यामध्ये फोटोसिंथेसिस, पहिलं कंप्लीट फोटोसिंथेसिस होतोय, नंतर प्रोटीन सिंथेसिस होतोय आणि ह्या टप्प्यामध्ये झाडाला बॅलन्स न्यूट्रिशन पाहिजे. आणि पुढचे 2 टप्पे आहेत का ज्याच्यामध्ये लिपिड सिंथेसिस आणि प्लांट सेकंडरी मेटाबोलाइट सिंथेसिस जर करायचं असेल तर आपल्याला झाडाला जमिनीमध्ये सूक्ष्म जे काही जीव आहेत, बेनिफिशियल ऑर्गॅनिझम आहेत, हे अतिशय चांगल्या पद्धतीने पाहिजे. त्याच्यामुळे ऍक्टिव्ह इम्युनिटी येते. आणि जेव्हा झाडाच्या जमिनीमध्ये म्हणजे मुळांच्या भोवती आणि पानांमध्ये या दोन्ही ठिकाणी जेव्हा सूक्ष्मजीव चांगल्या पद्धतीने असतील तेव्हा झाड प्लांट सेकंडरी मेटाबोलाइट सिंथेसिस करू शकतं. म्हणजे खालच्या 2 टप्प्यामध्ये बॅलन्स न्यूट्रिशन पाहिजे आणि त्याच्यानंतर जर झाडाला सशक्त करायचं असेल, लक्षात घ्या, त्याच्यानंतर जर झाडाला इम्युनिटी द्यायची असेल, कारण लिपिड सिंथेसिस झाल्यामुळे काय होतं की झाडामध्ये रोग आणि किडींच्या संदर्भात रेजिस्टन्स तयार होतो. त्याच्यानंतर प्लांट सेकंडरी मेटाबोलाइट जेव्हा तयार होतात तेव्हा झाड ऊन, वारा, थंडी, प्रखर सूर्यप्रकाश, किडींचा अटॅक यांच्यापासून स्वतःचं संरक्षण करू शकतं. आणि हे 2 प्रॉपर्टी जर झाडामध्ये आपल्याला द्यायच्या असतील तर जमिनीमध्ये आणि जमिनीच्या वर सूक्ष्म जीवांची म्हणजे मायक्रोब जे आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, हे अतिशय चांगल्या पद्धतीने पाहिजेत तरच या गोष्टी होतात. म्हणजे थोडक्यात आपण एक शेवटचं आपलं सूत्र काय आलं की जर झाडाला इम्युनिटी द्यायची असेल तर आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये बॅलन्स न्यूट्रिशन पाहिजे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जमिनीच्या खाली आणि जमिनीच्या वर बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम चांगल्या पद्धतीने दिले पाहिजे, की ज्याच्याकडे आपलं गेल्या 50 वर्षामध्ये दुर्लक्ष झालं. जमिनीमध्ये आणि जमिनीवर सूक्ष्म जीव जर चांगल्या पद्धतीने असतील तर ते झाड रेजिस्टन्स असतं. याचं उदाहरण म्हणजे आपल्या बांधावरची झाडं, जंगलातली झाडं, आपण तिथं कधी काही फावरत नाही, त्याच्यामध्ये एक प्रकारची इकोसिस्टम तिथं तयार झालेली असते. म्हणून कधी आपल्या घराच्या बाजूच्या किंवा बांधावरच्या झाडावर प्रचंड रोग आला, प्रचंड कीड आली आणि ती सगळी नष्ट झाली असं आपल्याला दिसत नाही मित्रांनो. ही पडताळणी आपण स्वतःच्या आजूबाजूला पण पाहू शकता. आणि म्हणून हे प्लांट हेल्थ पिरॅमिड नुसार आपल्या शेतातील झाडं आपल्याला करायची, त्यांची योग्य पद्धतीनं न्यूट्रिशन देऊन वाढ करायची आणि त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव देऊन त्याच्यामध्ये इम्युनिटी आणायची. हे साध्य करण्यासाठी आपल्याला आपल्या शेतावर 10 ड्रम थेअरी उभी करावी लागेल. याच्यामध्ये मी अजून सखोलपणे ही डायग्राम दाखवली आहे की या प्लांट हेल्थ पिरॅमिड मध्ये लेवल 1 ला
काय होतंय, कार्बोहायड्रेट सिंथेसिस होतोय, लो लेवल ऑफ नॉन रिड्युसिंग शुगर असतात, कम्प्लीट फोटोसिंथेसिस होतं. इथं सॉइल बॉर्न डिसीज साठी झाड रेजिस्टन्स होतं. दुसऱ्या लेवलला पॅसिव्ह इम्युनिटी येते, कम्प्लीट प्रोटीन सिंथेसिस होतं. याच्यामध्ये 24 तासामध्ये संपूर्ण नायट्रोजनचं अमिनो ऍसिड आणि त्याचं प्रोटीन मध्ये कन्व्हर्जन केलं जातं. इथं थ्रिप्स साठी रेजिस्टन्स येतो. त्याच्यानंतर तिसरा जो टप्पा आहे हा ऍक्टिव्ह इम्युनिटी येण्याचा, याच्यामध्ये न्यूट्रिएंट इन द फॉर्म ऑफ मायक्रोबियल मेटाबॉलाइट गरजेचे आहेत, जे जमिनीतून सूक्ष्म जीवांमुळे आपल्याला मिळणार आहेत. आणि कंट्रोल काय करतं ते, तर झाडावर येणारे रोग आणि किडींसाठी रेजिस्टन्स तयार होतो. आणि सरप्लस एनर्जी जी काही स्टोर्ड केलेली आहे इन द फॉर्म ऑफ लिपिड, यांच्यामुळे तो रेजिस्टन्स आला आहे हे लक्षात घ्या. जेव्हा बागेतली पानं चकचकीत असतात, तेलकट असतात, तेव्हा आपण लक्षात घ्यायचं की त्याच्यामध्ये लिपिड सिंथेसिस झालंय आणि रोग आणि किडींसाठी तिथं रेजिस्टन्स आलेला आहे. त्यानंतर चौथा जो टप्पा आहे प्लांट सेकंडरी इम्युनिटी मेटाबॉलाइट्स तयार व्हायचा. त्याच्यामध्ये जेव्हा करेक्ट मायक्रोब्स खाली आणि वरती आपण देतो, त्यावेळेला झाडामध्ये प्लांट इम्युन पाथवेज तयार होतात. याच्यामध्ये सिस्टमिक एक्वायर्ड रेजिस्टन्स आणि एक्वायर्ड सिस्टमिक रेजिस्टन्स नावाचे हे जे दोन पाथवेज आहेत हे तयार होतात आणि त्याच्यामुळे टोटल इम्युनिटी येते आणि स्ट्रेस रेजिस्टन्स येतो. लक्षात घ्या, कोणत्याही पद्धतीचा जो स्ट्रेस आहे तो उन्हाचा असेल, पावसाचा असेल, थंडीचा असेल, हे टाळण्याची किंवा त्याच्यावर मात करण्याची ताकद ही झाडामध्ये तयार होते. आणि हे जर आपल्याला अधिक समजून घ्यायचं असेल तर हे प्लांट सेकंडरी मेटाबॉलाइट्स म्हणजे काय, एक लक्षात घ्या की 4 प्रकारचे प्लांट सेकंडरी मेटाबॉलाइट्स हे झाडामध्ये उपलब्ध असतात. टर्पेनच्या स्वरूपातले असतात, फेनॉलिक कंपाऊंड्स असतात, एन कंटेनिंग कंपाऊंड्स असतात, त्याच्यानंतर एस कंटेनिंग कंपाऊंड्स असतात. आता ही जी लिस्ट मी आपल्याला दाखवली, हे सगळे प्लांट सेकंडरी मेटाबॉलाइट्स हे दशपर्णी, आमिल, वेमिल, अर्काच्या ड्रम मध्ये वेगवेगळ्या वनस्पतीच्या माध्यमातून आपण टाकलेले आहेत. म्हणजे जे काही टर्पेन्स आहेत, फेनॉलिक कंपाऊंड्स आहेत, एन कंटेनिंग कंपाऊंड्स आहेत, हे तुमच्या बाभळ आहे, कंटनी असेल, गुलतोरा असेल, गुळवेल असेल, धोत्रा आहे, सीताफळ, ही जी काही कीड न येणारी झाडं आहेत यांच्या पानामध्ये असतात. आणि जेव्हा आपण त्याच्यापासून दशपर्णी, आमिल, वेमिल, अर्क बनवतो तेव्हा ते ईएमच्या साह्याने त्याचं विघटन होऊन ते पाण्यात येतात. आणि जेव्हा हे अर्क आपण वापरायला सुरुवात करतो तेव्हा झाडावरती प्लांट सेकंडरी मेटाबॉलाइट्स आपण फवारत असतो मित्रांनो. आणि जेव्हा झाडामध्ये त्या प्लांट सेकंडरी मेटाबॉलाइटची कॉन्सन्ट्रेशन वाढते, ती आर्टिफिशियल का असे ना, त्या वेळेला त्या झाडावर रोग कीड येत नाही. कारण हे जे मेटाबॉलाइट्स आहेत हे त्या झाडावर होते, म्हणजे रुईवर असेल, कडुलिंबावर असेल, किंवा कंटनीवर असेल, गुलतोऱ्यावर असेल, घाणेरी असेल, याच्यातला अर्क, याच्यातले प्लांट सेकंडरी मेटाबॉलाइट जेव्हा आपण आपल्या पिकावर वापरतो, मग द्राक्ष असेल, डाळिंब असेल किंवा भाजीपाला असेल, त्यावेळेला त्यांची लेवल झाडात ती वाढते आणि ती प्रतिकार शक्ती आपण जी तयार करतो त्याच्यामुळं आमच्या एक लक्षात आलं की जर ह्या पद्धतीने तुम्ही अर्क सातत्यानं प्रत्येक फवाऱ्यामध्ये रेग्युलरली घेत असाल तर तुमच्या बागेत किडींचा अटॅक येत नाही. आणि याचं शास्त्रीय विश्लेषण मी इथं ह्या स्लाइडद्वारे आपल्याला सांगितलेलं आहे आणि याची लिस्टही आपल्या अभ्यासासाठी दिलेली आहे. मग आता हे समजून घेऊ का, हे मी आपल्याला हा जो आपला एक अर्ध्या 10-15-20 मिनिटाचा घेतला, हे मी याच्यासाठी घेतला की याचा शास्त्रीय पाया हा प्रत्येक शेतकऱ्याला समजला पाहिजे. जर शास्त्रीय पाया जर कळाला नाही तर एखादी गोष्ट आपण माझे वडील करत होते किंवा कोणीतरी मला सांगितली म्हणून मी करायची, मग ती जास्त काळ टिकत नाही. आणि शास्त्रीय आधार हा मी आपल्याला समजून सांगितलेला आहे की या सगळ्या गोष्टींना जे काही घडतंय शेतामध्ये याला शास्त्रीय आधार आहे. जेवढं तुम्ही चांगलं कराल तेवढे तुम्हाला रिझल्ट हे मिळणार आहेत, 100% मिळणार आहे. आता ही 10 ड्रम थेअरी म्हणजे काय आहे, की याच्यामध्ये 5 ड्रम हे जमिनीसाठी आहेत, 5 ड्रम हे पानांसाठी आहेत. की जमिनीमध्ये जे काय आपण मगाशी पाहिलं की समतोल अन्नद्रव्याचा पुरवठा हा झाला पाहिजे. झाडाला लागणारी जी काही NPK, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, बोरॉन, मॉलिब्डेनम, कोबाल्ट ही सगळी द्रव्ये मिळाली पाहिजेत. याच्यासाठी आपण 5 ड्रम तयार केले आणि त्याच्यामध्ये काय येतं, ह्युमिक ऍसिड द्रावण, फल्विक ऍसिड द्रावण,
DF1, DF2 आणि जीवाणू स्लरी. त्याच्यानंतर 5 ड्रम आपण असे तयार केले की समतोल अन्नाचा पुरवठा केल्यानंतर सुद्धा जर यदा कदाचित आपल्या झाडावरती रोग किडी आली तर ती रोग किडीचा म्हणजे त्याच्यापासून झाडाचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला त्याची इम्युनिटी वाढवण्यासाठी त्या आलेल्या रोग किडीला परतवण्यासाठी आपल्याकडं स्वतःची एक प्रणाली आपण डेव्हलप केली. ती 5 ड्रम म्हणजे EM2, EM दशपर्णी, EM आमिलार्क, EM वेमिलार्क आणि देशी केल्प. याच्यामध्ये बुरशीनाशक म्हणून आपल्याकडे EM2 आहे. त्याच्यानंतर दशपर्णी, आमिल, वेमिलार्क हे आपल्या कीटकनाशकांचं काम करते. त्याच्यानंतर देशी केल्प हे आपल्या टॉनिकचं काम करते. तर मित्रांनो, हे आपण आता क्रमशः समजून घेऊ. ह्युमिक ऍसिड द्रावण कसं तयार करायचं इथं मी थोडक्यात सांगितलेलं आहे. 10 किलो ह्युमिक ऍसिड 200 लिटर पाण्यामध्ये हळूवारपणे मिक्स करा आणि जेव्हा तुम्हाला आपल्याला ह्युमिक ऍसिड द्यायचंय तेव्हा दुसऱ्या दिवशी जर आपल्याला द्यायचं असेल तर आदल्या दिवशी ते ढवळा. दुसऱ्या दिवशी याच्यातलं 10 लिटर ह्युमिक ऍसिड 1 एकरला ड्रीप मधून आपल्याला द्यायचे. जनरली ह्युमिक ऍसिड देत असताना आपण जी खतं घेतो ती ज्यांचा पीएच जास्त आहे, अल्कलाईन खत आहेत, म्हणजे युरिया आहे 13-045, कॅल्शियम नायट्रेट, SOP, पोटॅशियम सोनाईट, ही खतं देत असताना आपल्याला जास्त करून ह्युमिक ऍसिडचा वापर करायचा आहे की जेणेकरून ह्या खतांची 30 ते 40% उपलब्धता ह्युमिक ऍसिड मध्ये वाढते. म्हणून आपल्याला जर 1 किलो खत द्यायचं असेल तर आपण अगदी म्हणजे 30% खत कमी दिले तरी चालणार आहे. म्हणून मित्रांनो, ह्युमिक ऍसिड आठवड्यातून एकदा 10 लिटर ड्रीप मधून द्यायचं आणि जो काही मुख्य खताचा डोस आहे त्याच्याबरोबर आपल्याला ते द्यायचं. याच्यामुळे काय होणार आहे, पांढरी मुळी मोठ्या प्रमाणात वाढते. 200 लिटर ह्युमिक ऍसिड आपल्याला 1 सीझन मध्ये संपवायचंय. 6 महिने असतात, सायचोक 24 आठवडे असतात. साधारण 20 आठवड्यामध्ये एका आठवड्याला 10 लिटर असं व्यवस्थित आपल्याला सोडता येतं. आणि हे सोडल्यानंतर आपल्या एक लक्षात येईल की जमिनीत जे क्षार आहेत, सोडियम क्लोराईड आहे किंवा जास्ती झालेले काही जे क्षार असतील, हे सगळे क्षार विघटन करणे, जमीन भुसभुशीत करणे, पांढरी मुळी मोठ्या प्रमाणात वाढवणे, ही सगळी कामं अतिशय चांगल्या पद्धतीने ह्युमिक ऍसिड करतं. म्हणून आपल्याला अनुभव आहे, परंतु आपण करतो काय, कधीतरी अडचण आली ते 1 लिटर देतो आणि ते भरमसाठ महागाचं देतो. त्याच्याऐवजी 200 लिटर ह्युमिक ऍसिड जेव्हा तुम्ही एका सीझनला 6 महिन्यात सोडाल त्यावेळेला जमिनीमध्ये जे सूक्ष्मजीव आहेत त्यांना वाढीसाठी लागणारं अन्न म्हणजे ह्युमिक आहे. ह्युमिक आणि फल्विक हे शेणखताचे शेवटचे 2 भाग आहेत. त्याच्यामुळं ह्युमिकचा पुरवठा केल्यानंतर संपूर्ण इकोसिस्टीम जमिनीतली फूड वेब ही ऍक्टिव्ह होते आणि त्याचा रिझल्ट आपल्याला असा मिळतो की जमीन भुसभुशीत होते, संपूर्ण अन्नद्रव्याचा पुरवठा होतो. म्हणून मित्रांनो, 200 लिटर 6 महिन्यासाठी ह्युमिक ऍसिड आपल्याला 10 लिटर प्रति आठवडा द्यायचे. फल्विक ऍसिड म्हणजे 3 किलो फल्विक ऍसिड 200 लिटर मध्ये टाकायचं आणि एक ड्रम बनवायचा, त्याला म्हणतो आम्ही फल्विक ऍसिडचं द्रावण. फल्विक ऍसिड हे मिरॅकल आहे. काय करतं फल्विक ऍसिड, तुम्ही जर फवारणीच्या द्रावणामध्येच घेतलं तर तुम्हाला कुठलाही चिलेटिंग एजंट वापरायची गरज नाही. चिलेटिंग एजंट साठी आपल्याला फल्विक ऍसिड घ्यायचे, अर्धा ग्रॅमनी सुरुवात करा. फ्लावरी सेटिंग नंतर ते 200 लिटरला 50 ग्रॅमवर या आणि पाणी उतरल्यानंतर 200 लिटरला 25 ग्रॅम ह्या पद्धतीने आपण देऊ शकता. जर आपल्याला हे लिटर मध्ये केलेलं द्रावण जर घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपण सेटिंग पर्यंत 1 लिटरला 10 मिली घ्या, नंतर 5 मिली घ्या आणि नंतर अगदी 3 मिली घेतली तरी चालेल. जेणेकरून आपलं जे काही द्रावण जे तयार होईल हे जास्त काळं होता कामा नये, कारण व्हाईट व्हरायटीला कुठल्या पद्धतीने डाग पडला नाही पाहिजे. हालाकी याच्यामुळे काही डाग पडत नाही, परंतु प्रिकॉशन म्हणून आपण कमी मात्रा करू शकता. याच्यामुळं कमी सूर्यप्रकाश असला तरी चांगल्या पद्धतीने झाड फोटोसिंथेसिस करू शकतं. म्हणून याला ग्रॅम सीट जे काय आमचे गुरु आहेत त्यांनी सांगितलं की ह्युमिक ऍसिड इज सेकंड सन. म्हणून जेव्हा सूर्यप्रकाश हा कमी असतो तेव्हा त्या सूर्यप्रकाशात सुद्धा जर फोटोसिंथेसिस चांगलं करायचं असेल तर आपल्याला फल्विक ऍसिडचा वापर केला पाहिजे. त्याच्यानंतर फल्विक ऍसिड
वापरामुळं कुठल्या पद्धतीनं जो काय फवारा मारतो त्याचं स्कॉर्चिंग येत नाही, त्याच्यामुळं आपल्या अंगावर क्युरेक्रॉन असेल किंवा कराटे हे जेव्हा आपल्या अंगावर उडतं तेव्हा आग होते आणि लाल चेहरा लाल होतो किंवा हात लाल होतो. परंतु त्याच्यात फल्विक ऍसिड टाकल्यामुळं कुठल्याही पद्धतीनं अशी इजा आपल्याला होणार नाही. म्हणून मित्रांनो, फल्विक ऍसिड आपल्याला फवारणीतून कंपल्सरी वापरायचंय, याचं मी प्रमाणही आपल्याला सांगितलं. आता ड्रीप मधून आठवड्यातून एकदा ड्रीप मधून सुद्धा आपल्याला 10 लिटर फल्विक ऍसिड द्यायचं. कसं द्यायचं, तर जे काही मायक्रोट्रेंट वापरणार आहात तुम्ही किंवा सोल्युबलची जी खतं वापरणार आहात ज्याचा पीएच कमी आहे, हे देत असताना 10 लिटर फल्विक ऍसिड घ्या, त्याच्यात ती खतं टाका आणि चिलेट करून ती सोडून द्या. 1 किलो खत तिपटीने अवेलेबल करण्याची ताकद आहे. म्हणजे जर तुम्ही एक किलो खत दिलं तर 3 किलो खत देण्याची ताकद याच्यामध्ये तयार होते. म्हणून या सूत्रानुसार आम्ही 50% संपूर्ण खताचे जे काही डोसेस जे काही कमी करू शकलो, याचं कारण ह्युमिक आणि फल्विक ऍसिडचा योग्य वापर आहे. बरोबर. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही फल्विक ऍसिड रेग्युलरली जमिनीतून देता त्यावेळेला जमिनीमध्ये जे बॅक्टेरिया आहेत यांची संख्या वाढते आणि ह्युमिक ऍसिड जेव्हा जमिनीमधून देता त्यावेळेला जमिनीमध्ये जे काही फंगस आहेत त्यांची संख्या वाढते. त्याच्यामुळं आपण जेव्हा हे अल्टरनेट जमिनीमध्ये ह्युमिक आणि फल्विक ऍसिड देत असतो त्यावेळेला जमिनीमध्ये असणारे ह्युमस, फंगस आणि बॅक्टेरिया यांची समतोल वाढ होते आणि आपल्याला एक फर्टाईल सॉइल मिळण्यामध्ये मदत होते, लवकर मिळते. याच्यानंतर मी मगाशी पासून मायक्रोट्रेनच्या संदर्भात जे काय बोलतोय की DF1 सोल्युशन 180 लिटर मध्ये आपण मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो, युरिया 4 किलो, फेरस सल्फेट 3 किलो, झिंक सल्फेट 3 किलो, मॅंगनीज सल्फेट 2 किलो, कॉपर सल्फेट 250 ग्रॅम आणि फल्विक ऍसिड 500 ग्रॅम हे टाका. 200 लिटरचं सोल्युशन करा आणि हे झालं तुमचं DF1चं मायक्रोट्रेनचं सोल्युशन. मित्रांनो, मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं 200 लिटरला 600 रुपये खर्च येतो आणि हे 600 रुपयामध्ये 1 एकरची बाग 6 महिने तुम्ही मायक्रोट्रेन देऊ शकता. का जो आपण चिलेटेड वर किंवा वेगवेगळ्या पद्धतीने जे काही मायक्रोट्रेन बाजारामध्ये आले ते मारतो आणि जे रिझल्ट घेतो त्याच्यापेक्षा चांगले रिझल्ट आपण DF1च्या सोल्युशन मध्ये घेऊ शकता. त्याच्यामुळं बेसल डोस मध्ये 40-50 किलोचा जो काही डोस टाकता तो सुद्धा गेली 2 वर्ष आम्ही बंद केलेला आहे आणि DF1 फक्त 50 लिटर बाग फुटायच्या वेळेला हा ड्रीप मधून देऊन आम्ही काम सुरू करतो. आणि अशा पद्धतीनं जेव्हा DF1चा सातत्यानं आम्ही प्रत्येक आठवड्याला 10 लिटर जेव्हा पुरवठा करतो त्यावेळेला कुठल्याही प्रकारच्या जमिनीमध्ये कुठलीही डिफिशियन्सी दिसत नाही. हा हजारो शेतकऱ्यांनी घेतलेला अनुभव आहे आणि इथं मायक्रोट्रेन जो खर्च होत होता तो 80% कमी केलेला आहे. म्हणजे जे काय 10,000 रुपये मायक्रोट्रेनला खर्च होत होते तुमचे ते 2,000 मध्ये आम्ही बसवलंय. म्हणून मित्रांनो, खर्च जर आपल्याला मायक्रोट्रेनचा कमी करायचा असेल तर DF1 सोल्युशन हे ह्या पद्धतीने तयार करून मी सांगितलं तसं आपल्याला ड्रीप मधून दिलं पाहिजे. त्यानंतर DF2 चिलेटिंग सोल्युशन. आता इथं फॉन्ट बदलल्यामुळं आपल्याला दिसत नाही, परंतु मी याचं विश्लेषण करून सांगतो का DF2 चिलेटिंग सोल्युशन मध्ये 180 लिटर पाण्यामध्ये आपल्याला काय घ्यायचंय, अझोटोबॅक्टर, PSB, त्याच्यानंतर मायकोरायझा आणि EM2, त्याच्यानंतर KMB हे आपण घ्या. त्याच्यामध्ये गुळ, ताक, त्याच्यानंतर कोरपडीचा लगदा, गुळ 2 ते 4 किलो घेऊ शकता, कोरपडीचा लगदा 2 ते 4 किलो घेऊ शकता आणि ताक 2 ते 4 लिटर टाकू शकता. हे द्रावण याला आपण हवा पण देऊ शकता किंवा सकाळ संध्याकाळ ढवळू शकता. हे जेव्हा द्रावण आपण तयार कराल त्या 3 ते 4 तास जर हवा दिली त्याला तर त्यातील जे काही बॅक्टेरिया मगाशी मी सांगितलं अझोटोबॅक्टर, PSB, मायकोरायझा हे चांगल्या पद्धतीनं ऍक्टिव्ह होतील आणि हे ऍक्टिव्ह झाल्यामुळं त्याच्यात जे काय आपण ह्युमिक ऍसिड, फल्विक ऍसिड टाकलेला आहे, गुळ टाकलेला आहे, कोरपट टाकलेला आहे, याच्यामुळं एक चांगल्या पद्धतीचं ऑर्गॅनिक चिलेटिंग सोल्युशन तयार होतं. गेले 2 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त आम्ही 100 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या शेतावर हे प्रयोग केले की 5 लिटर चिलेटिंग सोल्युशन घ्या आणि 50% विद्राव्य खताची मात्रा घ्या आणि 200 लिटरचं द्रावण करून तुम्ही ड्रिपने सोडा. तुम्हाला 5
50% खतामध्ये 100% खताचे रिझल्ट मिळतात हे आम्ही पीटीओल टेस्टिंग करून पाहिलं. त्याच्यामुळे मित्रांनो DF2 चिलेटिंग सोल्युशन हे जर आपण चालू केलं तर जे काही सोल्युबल खतं लागणार आहेत आपल्याला ती 50% कमी करायची ताकद या DF2 सोल्युशन मध्ये आहे. म्हणून ह्या पद्धतीने तयार करून आपण ते द्यावं असं आमचं मत आहे. याच्या संदर्भात जर काही अडचण असेल तर ती, कारण मागच्या स्लाइड मध्ये ते काही व्यवस्थित दिसलं नाही, तर ते डिकले साहेबांच्या माध्यमातून ती परत एक स्लाइड आम्ही सगळ्यांना देण्याची इथं सोय करू शकतो. त्यानंतर जीवाणू स्लरी मध्ये मगाशी मी सांगितलं तसं जे काही जमिनीमध्ये जे काही मातीवरती मुळांच्या भोवताच्या मातीमध्ये जे जीवाणू असतात यांनी जर काम केलं तरच अन्नद्रव्य व्यवस्थित उपलब्ध होणार आहेत. म्हणून ट्रायकोडर्मा, EM2, मायकोरायझा, अझोटोबॅक्टर, PSB, KMB, गुळ आणि ताक ही जीवाणू स्लरी आपण 200 लिटर तयार करा. 4-5 दिवस तिला रापू द्या. सकाळ संध्याकाळ हलवू शकता किंवा याच्यामध्ये सुद्धा हवा टाकून तिला ब्रुईंग करू शकता. आणि हे केल्यानंतर 15 दिवस ते 1 महिना याच्या अंतराने तुम्ही जर ते ड्रीप मधून सोडलं तर उत्कृष्टपणे जमिनीमध्ये सगळे जीवाणूंची वाढ होते आणि त्याचे प्रत्यक्ष रिझल्ट आम्ही घेतलेले आहेत. जीवाणू स्लरी वापरलेला द्राक्ष याची वेगळी चव असते, त्याला टेस्ट वेगळी येते. आणि म्हणून मित्रांनो, चवदार द्राक्ष तयार करायचे असतील तर जीवाणू स्लरीचा सातत्याने आपल्याला वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. याच्यामध्ये जीवामृत आपण सातत्याने वापरतो. जर आपल्याला शाखीय वाढ करायची असेल, बॅक्टेरिया वाढवायचे असतील तर शेण, गोमूत्र, पीठ, गुळ आणि ताक 200 लिटर मध्ये टाकून 5 ते 6 दिवस जर ठेवलं तर चांगल्या पद्धतीचं जीवामृत तयार होतं. आता जनरली शेण जर आपण डायरेक्ट टाकलं किंवा पीठ जर डायरेक्ट टाकलं तर ते काय होतं, ते ड्रिपला जाऊन अडकतं. म्हणून आपण हे सगळं मटेरियल जर ड्रिपने सोडायचं या दृष्टिकोनातून शेण व कडधान्याचे पीठ फडक्यात बांधून ठेवा आणि ड्रम मध्ये जे काही पाणी याच्यामध्ये ते टांगून ठेवा. त्याच्यामुळे कुठल्याही पद्धतीने द्रावण हे आपलं घट्ट होणार नाही, ड्रीप मध्ये गुंतणार नाही आणि हे द्रावण आपण ड्रीप मधून देऊ शकता. म्हणून मित्रांनो, जीवामृत ड्रीप मधून देण्याच्या संदर्भात जर ह्या पद्धतीने आपण थोडा बदल केला तर तो सुद्धा बॅक्टेरिया वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जमिनीमध्ये अत्यंत चांगला सोर्स आहे. जीवामृत जर सातत्याने दिलं तर असं लक्षात आलेलं आहे की वेस्ट डिकम्पोजर आणि जीवामृत आणि आपली जीवाणू स्लरी याचा जर आपण सातत्याने वापर केला तर आपल्या प्लॉटमध्ये फार मोठ्या प्रमाणात गांडूळ तयार होतात. आणि गांडूळ जर जितक्या मोठ्या प्रमाणात तयार होईल तेवढी जमीन भुसभुशीत होते. गांडूळ म्हणजे आपल्या जमिनीची फर्टिलिटी इंडेक्स आहे. जर आपल्या जमिनीमध्ये एक ओंजळभर मातीमध्ये जर आपल्याला 20 ते 25 गांडूळ सापडत असतील तर 50% जास्त खतं ही आपण बंद करून टाका, कारण त्या मातीची एवढी अन्नद्रव्य देण्याची क्षमता वाढलेली आहे. म्हणून मित्रांनो, गांडूळ हे फर्टिलिटी इंडेक्स आहे. त्याच्यानंतर मी मगापासून सांगतो ते वेस्ट डिकम्पोजर. गाझियाबादचं जे काही डिकम्पोजिंग कल्चर एक 5 ग्रॅम 10 ग्रॅमची डब्बी मिळते. ह्या डब्बीमध्ये आपण गुळ घ्या, गुळ वापरायचा आहे. 200 लिटर पाण्यामध्ये 4 किलो गुळ आणि 1 डब्बी गोमूत्र टाकू शकता आणि जर 4 ते 5 दिवस ठेवलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने वेस्ट डिकम्पोजर तयार होतं. हे जे काय आम्ही प्रयोग केले त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन आलं. तर ही जी काही वेस्ट डिकम्पोजर आहे हे जमीन सुधारवण्याची गुरु किल्ली आहे मित्रांनो. वेस्ट डिकम्पोजर
एकदा तुम्ही विकत घेतल्यानंतर परत विकत घ्यायची गरज नाही. ह्या वेस्ट डिकम्पोजर मधील 10 लिटर तुम्ही 200 लिटर मध्ये टाका, त्याच्यामध्ये 4-5 किलो गुळ टाका, अगदी 4-5 दिवसामध्ये परत वेस्ट डिकम्पोजर तयार होतं. आणि मी पाहिलं की ज्या खराब जमिनी आहेत, क्षारपट जमिनी आहेत, ज्याच्यामध्ये पोरोसिटी राहिलेली नाही, त्याच्यामध्ये मुळी चालत नाही, अशा जमिनींमध्ये स्ट्रक्चर तयार करायचं काम वेस्ट डिकम्पोजर करतं, हे आम्ही पाहिलंय. म्हणून जर आपल्या जमीन सुधारायची असेल तर 1000 लिटर एप्रिल छाटणीला आणि 1000 लिटर ऑक्टोबर छाटणीला पहिल्या 30 दिवसाच्या टप्प्यामध्ये आपण वेस्ट डिकम्पोजर वापरलं तर निश्चितपणे आवश्यक असलेला नायट्रोजन मोठ्या प्रमाणात मिळतो. आपल्याला केमिकल फॉर्म मधला नायट्रोजन द्यायची गरज नाही, तिथे आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं खर्चामध्ये बचत करू शकता. तर म्हणून मित्रांनो, वेस्ट डिकम्पोजरचा वापर ही अत्यंत गरजेचा आहे. सप्तधान्य स्लरी या पद्धतीने जर आपण दिली तर मायक्रोन्यूट्रिएंट जे काय आपण देतो, ही सप्तधान्य स्लरीची ही जी संकल्पना आहे ही ऑर्गॅनिक फार्मिंग साठी आहे. त्याच्यामुळं ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये मायक्रोन्यूट्रिएंट देण्यासाठी आपण या सप्तधान्य स्लरीचा वापर करतो. आता मित्रांनो, आपण हे जे काही 5 ड्रम ह्युमिक, फल्विक, DF1, DF2 जीवाणू स्लरी, वेस्ट डिकम्पोजर, सप्तधान्य स्लरी, म्हणजे जवळजवळ 7 ड्रम जे पाहिले, या सगळ्यांचा वापर कसा करायचा हे पण मी सांगितलं. आणि हे जेव्हा 7 ड्रम तुम्ही तुमच्या शेतावर तयार कराल त्यावेळेला एक मी अगदी छातीठोक सांगू शकतो की तुमच्या जमिनीतल्या सगळ्या समस्यांचं निराकरण इथं होतं. जमीन ताकदवान होते, जमिनीमध्ये सूक्ष्म जीव मोठ्या प्रमाणात तयार होतात, गांडूळ वाढतात आणि त्याच्याद्वारे झाडाला आवश्यक असलेली सगळी मूलद्रव्य NPK आणि मायक्रोन्यूट्रिएंट ही त्याला मिळतात. म्हणून मित्रांनो, हा 5 ड्रम जमिनीसाठी हा भाग आपण इथं संपवला. आता चांगली वाढ झाली किंवा चांगल्या पद्धतीनं सशक्त झाड झालं तरी सुद्धा वातावरणातला बदल असेल किंवा क्लायमेट मध्ये काही म्हणजे पाऊस आला, थंडी जास्त पडली तर झाडामध्ये कमकुवतपणा येतो आणि तिथं रोग आणि किडींचा शिरकाव होतो असं आपल्याला माहिती. मग तिथं सुद्धा आपल्याला झाडाचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण एक 5 ड्रम तयार केले, ज्याच्यामध्ये EM2 द्रावण हे सर्वात महत्वाचं आहे. EM म्हणजे काय तर EM म्हणजे इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम. टेरियो हिगा नावाचा एक जापान मधला शास्त्रज्ञ 1983 मध्ये त्याने इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझमचा शोध लावला आणि 1983 नंतर जगभरामध्ये संपूर्ण सगळ्या क्षेत्रामध्ये EMचा वापर व्हायला लागलाय. त्याच्यामध्ये दुर्गंधी मुक्तीसाठी EM, सांडपाणी वगैरे गटार दुरुस्ती करण्यासाठी EM, त्याच्यानंतर शेतीमध्ये जे सगळ्या प्रक्रिया होत असतात की म्हणजे जे काही शेतीतलं वेस्ट आहे ते सगळं कुजवण्यासाठी EM, आणि त्याचा वेगळा आम्ही उपयोग असा करून पाहिला की जे आपण बोटॅनिकल एक्स्ट्रॅक्ट तयार करतो त्याच्यामध्ये ह्या वनस्पतीमध्ये जे काही अल्कलॉइड आहेत, मग अशी मी सांगत होतो प्लांट सेकंडरी मेटाबॉलाइड जे दडलेले आहेत ते तिथून बाहेर काढण्यासाठी आम्ही EMचा वापर केला. EM हे बेस्ट डिकम्पोजर आहे आणि डिग्रेडेशन करणारं मटेरियल आहे. त्याच्यात एक पाहिलं आम्ही की पोल्ट्रीच्या आजूबाजूला जर तुम्ही EMचा फवारा दिला तर 4 तासामध्ये तिथल्या दुर्गंधी नष्ट होते आणि तिथल्या माश्या सुद्धा जातात, असे आम्ही प्रयोग केले. म्हणून मित्रांनो, हे जे EM आहे याचा आपल्याला अतिशय कल्पकतेने आपल्या द्राक्षाच्या शेतीत वापर करायचा आहे. प्रथम आपण समजून घेऊ की EM1 पासून कसं करायचं. EM1 नावाचं कल्चर आपल्याला बाजारामध्ये आपल्या द्राक्ष आपल्या दुकानांमध्ये मिळेल. EM1 ची 1 लिटरची बाटली घ्यायची, गुळ 4 किलो घ्या, 200 लिटरचं पाण्यामध्ये तुम्ही विरघळा आणि हे संपूर्ण सिंगल एअर वॉलच्या ड्रम मध्ये मी या आकृतीमध्ये जसं दाखवलंय की इथं आम्ही ती वेगळी व्यवस्था केली, पण छोटे छोटे सिंगल एअर वॉल मिळतात, ते जर आपण लावले आणि 5 दिवस जर आपण ठेवलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं 3.5 ते 4 pH मटेरियल पिवळा ते लाल कलरचा द्रव तयार होतो, ज्याचा गोड आंबट वास येतो आणि हे मटेरियल अतिशय प्रभावीपणे आपल्याला वापरायचं. काय होतं EM2 मुळे? EM2 जर तुम्ही फवारलं तर तुमच्या बागेमध्ये भुरी रोगाचं संपूर्ण नियंत्रण होतं. भुरीसाठी वेगळे तुम्हाला फार काळजी घ्यायची गरज नाही. आम्ही 10 ड्रम थेरीच्या ज्या बागा करतोय
किंवा 200 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी जिथं EM2 वापरलं जातं तिथं मित्रांनो सल्फरचा वापर जरी कमी झाला किंवा तुम्ही जे काही सिस्टमिक स्प्रे भुरीच्या नियंत्रणासाठी घेता ती जरी झाली तरी भुरी सापडत नाही. याचा वापर नाशिक पासून अगदी सोलापूर पर्यंत ते सांगली पर्यंत विविध ठिकाणी वेगवेगळ्या लोकेशनला आम्ही घेतला. म्हणून मी ठामपणे सांगतो की द्राक्षातली भुरी नियंत्रण करायचं असेल आणि जैविक पद्धतीने करायचं असेल तर EM2 आपण जास्तीत जास्त फवाऱ्यांमध्ये घेतलं पाहिजे. EM2 चा वापर करून आपण द्राक्षामधील पाण्याचा पीएच, जीएच्या पाण्याचा पीएच म्हणजे फवारण्याच्या पाण्याचा पीएच आपण साधारण डावणीच्या फवारणीसाठी 5 ते 6 करतो. म्हणजे जेव्हा पाण्याचा पीएच हा 6 किंवा 5 ते 6 असेल त्यावेळेला डावणीसाठी जी काय आपण फवारणी मारतो त्याचे आपल्याला चांगल्यातले चांगले रिझल्ट मिळतात. जर पाण्याचा पीएच हा जर आपला 7.5, 8 जर झाला तर जी काही सिस्टमिक औषधं किंवा म्हणजे M45 सारखी जी काही औषधं आपण फवारतो ती कॉन्टॅक्ट औषधं फवारतो त्या औषधांचा सुद्धा आपल्याला पुरेसा रिझल्ट मिळत नाही. म्हणून ऍसिडिक पीएच मिळवण्यासाठी आपण तिथं फॉस्फरिक ऍसिड असेल किंवा युरिया फॉस्फेट असेल किंवा सायट्रिक ऍसिड असेल याचा सातत्याने वापर करत असतो. पण हे जेव्हा आपण करतो त्यावेळेला परत एकदा रासायनिक क्रिया होतात. कधी औषध फुटतं, कधी झाडांना कडकपणा येतो, कधी स्कॉर्चिंग येतं, असे वेगवेगळे प्रश्न तयार होतात. म्हणून आजच्या निमित्तानं आपण लक्षात घ्या की जर आपण 2 ते 4 लिटर 200 लिटरला जर EM2 टाकलं तर त्या 200 लिटरचा पीएच हा 200 लिटर पाण्याचा पीएच हा 6 वर येतो. आणि असा जर पीएच सातत्याने येत असेल तर डावणीसाठी जी काही औषधं वापरतो ती 100% जास्त इफेक्टिव्हली वापरली जातात आणि कमी मात्रेमध्ये त्याचे रिझल्ट येतात, कमी खर्चात रिझल्ट, कमी फवाऱ्यात रिझल्ट येतात. म्हणून डावणीवरचा संपूर्ण खर्च कमी करायची ताकद सुद्धा EM2 मध्ये आहे असं आमचं म्हणणं आहे. काय करायचं मित्रांनो, प्रत्येक फवारण्यामध्ये 200 लिटरला 2 लिटर EM2 टाकून द्या. 10 मिली प्रति लिटर EM2 जर तुम्ही प्रत्येक फवाऱ्यात साधारण 40-50 दिवसापर्यंत जर वापरलं तर फवाऱ्याचा जो पीएच आहे हा आपण 6च्या आतमध्ये राखू शकतो. 5 ते 6 मध्ये तो पाण्याचा पीएच राहील कारण EM2 चा पीएच हा 3.5 ते 4 आहे. आणि म्हणून मित्रांनो जीए फवारत असताना सुद्धा आपल्याला काय पाहिजे, जवळजवळ 5 ते 6 पीएच करून आपण फवारणी आपल्याला घ्यायची. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही EM2 वापरा. आणि हे प्रयोग आम्ही प्रत्यक्ष केले. म्हणून पीएच कमी करण्यासाठी द्राक्ष शेतीमध्ये EM2 चा जर वापर केला तर तिथं आपला सगळा खर्च हा कमी होणार आहे. त्यानंतर दशपर्णी अर्क EMच्या साह्याने आपण हे जे काही पानांमधले जे काही अल्कलॉइड्स आहेत त्याच्यामध्ये कडुलिंब असेल, करंज, गुळवेल, निरगुडी, शेवगा, पपई, सीताफळ, टणटणी, लसूण, घास, त्याच्यानंतर कोरपड, जांभळ, एरंडी, तरवड, बाभळ, त्याच्यानंतर ह्या ज्या वनस्पती आहेत याच्या पानातला जो काही अल्कलॉइड बाहेर काढण्यासाठी आपण आता इथून मागे काय करत होतो की पाण्यात भिजत घालत होतो, रापत होतो. पण याच्याऐवजी आपण काय केलं की त्याच्यामध्ये EM2 टाकलं. त्याच्यामध्ये EM2 टाकल्यानंतर असं लक्षात आलं की कुजण्याची प्रक्रिया लवकर झाली, लालसर पिवळसर कलरचा द्राव तयार झाला, कुठल्याही पद्धतीचा घाणवास आला नाही, कुठल्या पद्धतीची कीड त्याच्यात तयार होत नाही आणि अगदी माणसाच्या अंगावर जरी ते पडल्यानंतर सुद्धा कुठेही त्याला म्हणजे असं घाण वाटत नाही. म्हणून अशा पद्धतीचा जो दशपर्णी आहे याचा वापर करून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळवले. कशासाठी मिळतात तर जी म्हणजे आता आम्ही एक प्रयोग असा केला की जर आपण 30 मिली प्रति लिटर म्हणजे 30 ते 60 मिली प्रति लिटर दशपर्णार्क जर आपण घेतला आणि त्याने जर फवारा दिला तर जी काही आर्मीवर्म म्हणजे जी काही लष्करी अळीचा स्पोडोप्टेराची जी अळी द्राक्षावर येते आणि ती काय करते की काडीचा डोळा खाते, त्याच्यानंतर कोंब खाते, ही जी काही समस्या आहे ही पूर्णपणे तुम्ही आटोक्यात आणू शकता. 60 मिली प्रति लिटर दशपर्णी अर्क घेऊन जर आपण फवारा दिला तर मोठ्यातली मोठी अळी सुद्धा काळी पडते आणि वरून झाडावरून खाली काळी होऊन पडलेली आमच्या लक्षात आलेली आहे. म्हणून मित्रांनो द्राक्षावरची जी काही अळी
जी काही लष्करी अळीचं जे काही संकट आहे याच्यासाठी आपल्याला दशपर्णी घेऊन तिचा सामना करता येईल. तयार कसं करायचं इथे मी सांगितलंय. याच्यामध्ये लसूण, गुळ, ताक, गोमूत्र आणि हे सगळं मटेरियल आपण सिंगल एअरवॉलच्या ड्रम मध्ये टाका. 15 दिवस द्या. 15 दिवसानंतर तो द्राव मिळेल, तो त्याचा गोड वास येईल, पिवळसर लाल कलर असेल आणि हे कीटकनाशक म्हणून आपल्याला वर्षभर आपल्या द्राक्ष बागेमध्ये वापरता येईल. EM वेव्हिल अर्क EM2 20 लिटर, वेखंड पावडर 4 किलो, मिरची 4 किलो, लसूण 8 किलो, गुळ 4 किलो, ताक 2 लिटर, हे 200 लिटर पाण्यामध्ये आपण भिजत घाला. 5 दिवसामध्ये द्रावण तयार होईल. त्यासाठी सिंगल एअरवॉलचा आपण वापर केला पाहिजे. 10 मिली प्रति लिटर या पद्धतीने आपण फवारू शकता. वेव्हिल अर्क आपल्याला लाल कोळीचं नियंत्रण करण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. याचा वापर आम्ही सोलापूर पट्ट्यामधले जे काही आमचे शेतकरी बेदाणा करणारे होते त्यांच्याकडे घेतला. अक्षरशः सोलापूर आणि सांगलीतला काही भाग याच्यामध्ये जानेवारी नंतर जी उष्णता वाढते त्याच्यामुळे लाल कोळी प्रचंड मोठ्या प्रमाणात येतो आणि द्राक्षामध्ये आपल्याला शेवटी लाल कोळीसाठी फार मोठे पर्याय उपलब्ध राहिलेले नाहीत. म्हणून मित्रांनो, पूर्णपणे द्राक्षातला लाल कोळी नष्ट करण्याची ताकद वेव्हिल अर्क मध्ये आहे. इथं जो काही द्राक्षामध्ये लाल कोळीसाठी तुम्ही फवारे मारत होता ते आम्ही इथं शून्य केलेले आहे. साधारणपणे एक 7-8 स्प्रे जर द्राक्षाच्या वाढीमध्ये किंवा अगदी म्हणजे सेटिंग नंतर एक 3-4 स्प्रे जरी आपण वेव्हिल अर्काचे दिले, 3-4 अगोदर दिले आणि 50-60 दिवसांनंतर 3-4 दिले, तर लाल कोळीचा संपूर्णपणे नायनाट होतो असं आम्ही पाहिलंय. रेसिड्यूची सुद्धा चिंता नाही, हिरवीगार पानं आपल्याला मिळू शकतात. त्यामुळं लाल कोळीसाठी EM2 अधिक वेव्हिल अर्क, EM2 तुम्ही 10 मिलीनी घ्या, वेव्हिल अर्क 10 मिलीनी घ्या आणि असे जर फ्लावरिंगच्या अगोदर 4 स्प्रे आणि साधारणपणे नंतर 4 स्प्रे असे जर आपण देऊ शकला तर पूर्णपणे लाल कोळीचा खर्च आपण इथं शून्य करू शकतो. त्यानंतर अमिल अर्क EM2 20 लिटर, आले 4 किलो, मिरची 4 किलो आणि लसूण 8 किलो, गुळ 2 किलो, हे जर आपण ड्रम मध्ये जर टाकलं, त्याच्यामध्ये सिंगल एअरवॉल लावला तर 5 दिवसामध्ये आलं, मिरची, लसूण अर्कापासून एक सुंदर असं औषध तयार होते. आणि ह्या औषधाचा रिझल्ट म्हणजे आपल्याला मिलीबग कंट्रोल होतो. मिलीबगच्या नियंत्रणासाठी आपल्याला कुठलंही आता प्रभावी औषध राहिलं नाही मित्रांनो. आता काय करतोय आपण, पहिल्यांदा काय केलं आपण की अपलॉडने खोडं ओलांडे धुवून घेतोय. छाटणीनंतर अपलॉडने खोडं ओलांडे धुवून घेतो. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अमिल अर्क 10 मिली, त्याच्यानंतर व्हर्टिसिलियम बेव्हेरिया मेट्रायझियम जे काही प्रमाण आहे ते घ्या, अपलॉड 1 मिली आणि खोडं ओलांडे तिथं सुद्धा आपल्याला अमिल अर्काचा वापर करायचा. त्यानंतर सातत्यानं 30व्या दिवशी, 50व्या दिवशी, 17व्या दिवशी आणि 90व्या दिवशी एक ड्रीप मधून ड्रिंचिंग द्यायचे. काय 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 द्यायचे त्याच्यामध्ये, अमिल अर्क 10 लिटर, त्याच्यानंतर व्हर्टिसिलियम बेव्हेरिया मेट्रायझियम 1 लिटर आणि सुनामी नावाचं एक स्टिकर जे सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये उपलब्ध आहे, अतिशय चांगलं मिलीबग नियंत्रण करतं, ते 100 मिली असं ड्रेंचिंग आपण साधारणपणे 30, 50, 70, 90 दिवसामध्ये ड्रीप मधून द्या. कारण आपल्याला ड्रीप मधून देण्यासाठी ऍडमायर किंवा डेंटासू हे पर्याय रद्द झालेले आहेत, ते आपल्याला देता येत नाही. केमिकल 2 वेळा वापरता येतील आपल्याला. एक म्हणजे अपलॉडचा वापर पहिल्यांदा काडी फुटण्याच्या अगोदर, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आपल्याला मोमेंटो ओडी हा मिलीबग साठी साधारण 45 आणि 55 अशा 2 दिवसामध्ये 1 ml ने आपल्याला स्प्रे घ्यायचे. म्हणून मित्रांनो, जी काही ही रिस्क तयार झालेली आहे मिलीबगची, ही कंट्रोल करण्याची जबाबदारी संपूर्ण अमिल अर्कावर येऊन पडलेली आहे. आणि मी छातीठोकपणे सांगतो की जर तुम्ही या पद्धतीने ड्रीप मधून अमिल अर्क, व्हर्टिसिलियम बेव्हेरिया मेट्रायझियम आणि सुनामी जर ड्रीप मधून 3-4 वेळेला दिलं आणि सातत्यानं फवारणीत घेतलं, फवारणीमध्ये एकाडेक पद्धतीने आपण ज्या फवारण्या देतो त्याच्यामध्ये अमिल अर्क 10 मिली प्रति लिटरने सातत्याने घ्यायचंय, व्हर्टिसिलियम बेव्हेरिया मेट्रायझियम हे सातत्याने घ्यायचंय. हे जर आपण असं करू शकलो तर आपल्याला मिलीबगची चिंता करायचं काही कारण नाही. मिलीबग नियंत्रणासाठी अमिल अर्क आणि अमिल अर्क जर आपण तयार केला
तर कुठल्याही पद्धतीनं मिलीबगचा खर्च हा फक्त 3 ऍप्लिकेशन मध्ये आपण सोडू शकतो. पहिलं आहे अपलॉडचं खोड ओलांडे धुणे, दुसरं 45व्या दिवशी मोव्हेंटो ओडीचा एक स्प्रे आणि तिसरं 55व्या दिवशी मोव्हेंटो ओडीचा स्प्रे. बाकी सगळी भिस्त ही अमिल अर्कावर आपण टाकू शकता, व्हर्टिसिलियम मेट्रायझियम बिव्हेरियावर टाकू शकता आणि सुनामी नावाचं जे काही स्टिकर आहे त्याच्यावर टाकू शकता. आणि हे जर आपण केलं तर आपल्याला अमिल अर्काचा वापर करून मिलीबग हा अतिशय चांगल्या पद्धतीने कंट्रोल करता येईल. देशी केल, देशी केल म्हणजे एक प्रकारचं टॉनिक आहे. आपल्याला द्राक्ष फुगवायची त्यासाठी आपण केल्प वापरतो मित्रांनो. हे सुद्धा आमच्या घरचं स्वतःचं केल्प आहे, त्यामुळे त्याला नाव दिले देशी केल्प. याच्यामध्ये आपण काय करतो, EM2 द्रावण 40 लिटर, कोरपडचा लगदा जो आहे तो 15 किलो, लसूण घास जनावरांना जो घास आपण कापून टाकतो ज्याला आपण ल्युसर्न घास म्हणतो तो 15 किलो, शेवगा 15 किलो. हे संपूर्ण टाकल्यानंतर त्याच्यात 4 किलो गुळ टाका, 200 लिटरची लेवल करा, 15 दिवस ठेवा. 15 दिवस आणि सिंगल एअरवॉल मध्ये संपूर्ण ते द्रावण चांगल्या पद्धतीने डिकम्पोज होऊ द्या. हे झाल्यानंतर 15 दिवसानंतर तुमच्या असं लक्षात येईल की या द्रावणामध्ये पूर्ण ताकद आलेली आहे, त्याचे सगळा अर्क आलाय. कोरपड, शेवगा आणि घासामधून सायटोकायनिन मिळाले, कोरपड आणि शेवगामधून संपूर्ण मायक्रोन्यूट्रिएंट मिळाले आणि मित्रांनो एक अगदी अद्वितीय असं अर्क आपल्याला मिळतो. मागच्या वर्षी आम्ही बाजारातले कोणतेही केल्प यांच्या अगेन्स्ट देशी केल्पचा वापर केला. दिंडोरीमध्ये आमच्या काही शेतकऱ्यांनी याचा वापर केला आणि असं लक्षात आलं की कुठल्याही पद्धतीनं फुगवणीमध्ये देशी केल्पमुळं बाग मागे राहिली नाही, त्यांची एवढीच आपली बाग फुगली होती. इतर केल्पमुळं जे लष्टर आलं नाही ते लष्टर देशी केल्पमुळं आलं. त्याची चव चांगली होती, द्राक्ष गोड होती. CPPO किंवा डायमोरच्या वापरामुळे जो काही तुरटपणा येतो तो कमी झालेला होता. म्हणून माझी सर्व मित्रांना विनंती आहे की जेव्हा जेव्हा GA वापरणार आहात तेव्हा तेव्हा देशी केल्प घ्या. 20 मिली प्रति लिटर या पद्धतीनं आपण काय करू शकता, फवारणीसाठी घेऊ शकता. GAचे जे डीप चालतात ज्याच्यामध्ये आपण 1-1 लिटर 2-2 लिटर केल्प ओततो, तिथं देशी केल्प आपण 20 मिली म्हणजे 200 लिटरला 4 लिटर होता. आणि मित्रांनो रिझल्ट पहा की अगदी प्रिब्लूमच्या डीप मध्ये सुद्धा आपण तो घेऊ शकता. त्याच्यानंतर सेटिंग पासून तर अगदी पाणी उतरेपर्यंत जेव्हा जेव्हा GAचा वापर कराल तेव्हा तेव्हा देशी केल्प घ्या. आपला केल्पचा एकरी 5,000 रुपये खर्च आहे. केल्प जे वापरतो आपण 1000 ते 1200 रुपये लिटर, याचा 5,000 रुपये खर्च आहे मित्रांनो. एक हा देशी केल्पचा ड्रम जर तुम्ही तयार केला 200 लिटरचा तर आपले संपूर्ण 5 एकरच्या बागेला ते पुरणार आहे. म्हणून देशी केल्प जर आपण जर वापरला तर एकरी 5 ते 10,000 रुपये जे काय टॉनिकवर जो वेड्यासारखा जो आपला खर्च होतोय हा कमी होईल आणि पर्यायाने आपली द्राक्ष ही चांगली चवदार होतील, गोड होतील, लष्टर येईल त्याच्यावर. विशेषतः चायनासाठी जो आम्ही माल पाठवतो या चायनासाठी माल पाठवताना लष्टरची नितांत गरज असते. आणि आमच्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं की सर आपलं हे केल्प वापरलं, अर्क वापरले, इतका भारी लष्टर आलं की लोक विचारत होती तुम्ही काय केलं म्हणून. म्हणून मित्रांनो देशी केल्पचा वापर हे आपल्याला फार मोठ्या प्रमाणात हे रसाळ आणि गोड आणि लष्टरवाला माल पिकून देण्यासाठी मदत करणार आहे. फिश हायड्रोलाइट चा एक फॉर्म्युला आम्ही असा तयार केलाय की ज्याच्यामध्ये 40 लिटर EM2, खराब मासळी 50 किलो, गुळ 5 किलो असं 200 लिटरचं द्रावण तयार करा. सिंगल एअरवॉल मध्ये त्याला झाकून ठेवा. 8 दिवसामध्ये अर्क तयार होईल. ही 10 मिली जर आपण फवारलं तर अमिनो ऍसिड देण्याची ताकद याच्यामध्ये आहे. बाजारातलं कुठलंही अमिनो ऍसिड या फिश हायड्रोलाइटची बरोबरी करू शकत नाही. म्हणून हे जर अमिनो ऍसिड तुम्हाला तयार करायचं असेल, बाजारातलं 500 ते 1000 रुपये लिटरचे अमिनो ऍसिड आपण वापरतो. फिश हायड्रोलाइट हे अमिनो ऍसिड आपल्याला तयार करून देता येतं. याचाही वापर आम्ही भाजीपाल्यामध्ये, द्राक्षामध्ये, डाळिंबामध्ये केलेला आहे. आपण अमिनो ऍसिडचा खर्च याच्यात पासून 0 करू शकता. पोल्ट्री वेस्ट ऑर्गॅनिक लिक्विड मित्रांनो, आपल्या गावोगाव पोल्ट्री आहेत. मेलेल्या पोल्ट्र्या कोंबड्या टाकल्यानंतर त्याच्यावरती कुत्री येऊन ते कोंबड्या खातायत. 20-25 कुत्र्यांची टोळी असते आणि आपली
शेळ्या असतील किंवा जनावर असतील, याची वासरं असतील, यांना ते तोडतायत. ही एक मोठी समस्या झालेली आहे. ही जर आपल्याला सोडवायची असेल तर ह्या कोंबड्यांपासून आपल्याला लिक्विड असं टॉनिक तयार करता येते. ईएमचं द्रावण 40 लिटर घ्या, मेलेल्या खराब कोंबड्या अंडी 50 किलो घ्या, गुळ 10 किलो टाका आणि 200 लिटरच्या द्रावणामध्ये सिंगल एअर वॉल मध्ये झाकून ठेवा. साधारण 15 ते 30 दिवसामध्ये अर्क तयार होतो. हा अर्क नायट्रोजन, प्रोटीन, अमिनो ऍसिड फार मोठ्या प्रमाणात आहे. याच्यामध्ये कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे. फवारून दिलं तर तुम्ही अमिनो ऍसिड देऊ शकता, कॅल्शियम देऊ शकता, फॉस्फरस देऊ शकता. जमिनीमधून सुद्धा कॅल्शियमच्या पुरवठ्यासाठी हे वापरता येईल. म्हणून मित्रांनो, कॅल्शियम देण्यासाठी आपल्याला हा अतिशय चांगला सोर्स आहे. यावर्षी आम्ही कॅल्शियम जे काय आपण फवारतो चिलेटेड वगैरे ते वगळून पोल्ट्री वेस्ट ऑर्गॅनिक जे लिक्विड आहे याच्या मार्फत कॅल्शियम देऊन त्याची रिप्लेसमेंट करणार आहोत. आपणही प्रयोग करू शकता. तर कॅल्शियम साठीचा सर्वात मोठा सोर्स म्हणजे पोल्ट्री वेस्ट ऑर्गॅनिक लिक्विड आहे आणि ते जर आपण देऊ शकला तर कॅल्शियमचा जो काही खर्च होतोय तो आपण शून्य करू शकता. फळार्क हा प्रयोग दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतावरती फार मोठ्या प्रमाणात चालू आहे. याच्यामध्ये EM2 40 लिटर, खराब फळे 50 किलो. याच्यामध्ये उंबराची फळे जर घेतली तर रिझल्ट अजून चांगले आहे. उंबराची खराब झालेली फळे जी उंबराच्या झाडाखाली पडतात ती घेऊ शकता, चिकू घेऊ शकता तयार. त्याच्यानंतर खराब केळी घेऊ शकता, खराब पपई घेऊ शकता, खराब द्राक्ष घेऊ शकता गोड. अशी 50 किलो फळं, त्याच्यात गुळ घ्या 5 किलो, पाणी घ्या 200 लिटर आणि सिंगल एअर वॉलच्या ड्रम मध्ये झाकून टाका. 8 दिवसामध्ये अर्क तयार होतो. 10 ते 20 मिली आपण फवारू शकता. GA चे रिझल्ट वाढवणे, CPPU, डायमोर किंवा जे काय साईज साठी आपण मटेरियल वापरतो, सायटोकायनिनची ताकद जे आपण द्यायची आपली जी इच्छा असते ती ताकद ह्या फळार्कामधून मिळते. म्हणून मित्रांनो, डिपिंग मध्ये याचा वापर करू शकता, फवारणीमध्ये देशी केल्पच्या बरोबर याचा वापर करू शकता. याचा जर आपण वापर केला तर CPPU आणि डायमोरच्या मात्रा कमी होतात. आणि याचा असं जर झालं तर आपल्याला थंडीमध्ये सुद्धा द्राक्ष चांगल्या पद्धतीने फुगवता येतील, गोड करता येतील, रसाळ करता येतील. म्हणून आपल्या बागेतील जे काही वेस्ट आहे किंवा आपल्या बागेतील जे काही खराब मटेरियल आहे याच्यापासून हा एक टॉनिक आपण जर बनवलं तर निश्चितपणे आपल्याला डायमोर, CPPU याची मात्रा थोडी कमी करून, कारण याच्यातून जे सायटोकायनिन तयार होते त्याचा वापर करून आपल्याला निश्चितपणे साईज करता येईल. आता हे मी आपल्या समोर जे मांडलंय की आज महाराष्ट्रामध्ये 200 पेक्षा जास्त ही बायो न्यूट्रिशनची युनिट, ज्याला आपण 10 ड्रम थेअरीची युनिट उभी आहेत. याच्यामध्ये पहिली जी काही पहिली एक छोटीशी मोटर दिसते डाव्या कोपऱ्यामध्ये. त्याच्यानंतर 5 लिटर ड्रम आहेत. याच्यामध्ये ब्रुईंग म्हणजे ट्रायकोसुडोबॅसिलस हे आपल्याला ब्रुईंग करता येतं आणि 1 लिटर पासून 200 लिटर ट्रायको, बिव्हेरिया, मेट्रायझियम, व्हर्टिसिलियम, हे अँफिलोमायसिस ही आपल्याला तयार करता येईल. अशी करणारी 200 युनिट महाराष्ट्रामध्ये आहे की जे अतिशय मुबलकपणे ह्या सगळ्या बेनिफिशियल मायक्रोबचा वापर करतायत. त्याच्यापासून रोग आणि कीड नियंत्रण करतायत, जमिनीमध्ये देत आहेत. त्याच्यानंतर जे मोठे बॅरल दिसत आहेत त्याचे ऍरोबिक बॅक्टेरिया आहेत. याच्यामध्ये आपल्याला DF1, DF2, ह्युमिक, फल्विक आणि जीवाणू स्लरी ही तयार करता येईल. त्यानंतर माझ्या उजव्या हाताला एक नळाचं कनेक्शन दाखवलंय पाणी घेण्यासाठी आणि 5 ड्रम दाखवले. याच्यामध्ये EM2, EM दशपर्णी, EM अमिल, EM वेमिलार्क आणि EM देशिकेल्प हे आपण सिंगल एअरवर लावलेले 5 ड्रम आहेत. हे युनिट जेव्हा आपण ह्या पद्धतीनं असं तयार करतो तेव्हा सामान्य शेतकऱ्याच्या शेतावर कुठलाही इंजिनिअरिंग किंवा काही आधार न घेता शेतकऱ्यांनी तयार केलेलं युनिट आपल्याला दिसेल. मित्रांनो, ही इथं ब्लोअरची एक टर्बाईन ब्लोअरची एक मोटर आपल्याला दिसते. तिने पाईपातून कनेक्शन दिलेले आहे हवेसाठी, ढवळण्यासाठी. आणि शेवटी हवा न लागणारी जी काही EMची जी काही 5 ड्रम हे कोपऱ्यामध्ये आपल्याला दिसतात आणि पाण्यासाठी ही नळी आलेली आहे. इतकं सुटसुटीत आपल्याच शेडमध्ये, आपल्याच घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये, आपल्या शेडमध्ये ह्या पद्धतीने आपण आपला खतं, औषधं, संजीवक तयार करायचा कारखाना उभा करू शकता. आता ब्रुईंग म्हणजे मगाशी मी सांगत होतो ते आपण आपल्या शेतावरच बॅक्टेरिया आणि फंगस याची वाढ करू शकता.
याच्यासाठी काय करा की एक बॅरल घ्या, ते डेटॉल किंवा H2O2 ने स्टरलाइज करा. स्टरलाइज केल्यानंतर पाणी 70-80 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापवा आणि परत थंड करा. त्याच्यामध्ये ते तापवत असताना तो जो काही बॅक्टेरियाचं फूड आहे किंवा फंगल फूड आहे, हे मी सांगितलंय तसं बॅक्टेरियल फूड 100 ग्रॅम प्रति 50 लिटर साठी आणि फंगल फूड हे 150 ग्रॅम प्रति 50 लिटर साठी घेऊन आपण ते पण स्टरलाइज करून घ्या. त्यानंतर हे सगळं द्रावण जे काही पाणी आणि फूड हे जे काही 70 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत ते तापवा. त्याच्यानंतर हे 70 ते 80 डिग्री सेंटीग्रेडला जेव्हा तापमान जाईल त्यावेळेला त्यातील बहुसंख्य बॅक्टेरिया आणि पॅथोजन हे फंगस हे मरतील. त्यानंतर ते परत कूल डाऊन करा 28 ते 30 डिग्री सेंटीग्रेडला, रूम टेम्परेचरला ते येऊ द्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की बॅक्टेरियल कल्चर आणि फंगल कल्चर हे 250 मिली 50 लिटर साठी टाकायचे. त्याच्यानंतर ब्रुईंग करायचे. ब्रुईंग करायचे काय म्हणजे काय तर त्याच्यामध्ये आपल्याला हवा सोडायची. सकाळ दुपार संध्याकाळ 1-1 तास जर आपण 3 दिवस अशा पद्धतीने हवा सोडू शकलो तर तिसऱ्या दिवशी अतिशय चांगल्या क्वालिटीचं मटेरियल तयार होतं. याच्यामध्ये आपण ट्रायकोडर्मा, बिव्हेरिया, मेट्रायझियम, सुडोमोनास, बॅसिलस, अँफिलोमायसिस, PSB, अझोटोबॅक्टर, KMB, ऍसिडोबॅक्टर किंवा मायक्रोट्रेन देणारे हे संपूर्ण सूक्ष्मजीव अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढू शकतो. फक्त काय करायचं आपल्याला, तयार केल्यानंतर त्वरित वापरा. 10 लिटर प्रति एकर असं आपण ड्रीप मधून देऊ शकता आणि 10 मिली प्रति लिटर असं स्प्रे मधून वापरू शकता. फक्त 7 दिवसाच्या अंतरात आपण याचा वापर करायचा आहे. ह्या पद्धतीनं हे ब्रुईंगचं युनिट किंवा ह्या ज्या टाक्या तयार होत आहेत हे आम्ही आमच्या लॅबोरेटरीमध्ये ह्या पद्धतीचं कल्चर पेट्री डिशवर करून पाहिलं की आपण ब्रुईंग केलेलं जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये बॅक्टेरियाची वाढ कशी होते ही आम्ही प्रत्यक्ष टेस्ट केली. आता आमचे मित्र शिवाजीराव कांबळे यांनी प्रत्यक्ष ब्रुईंग केलेलं मटेरियल मायक्रोस्कोप खाली पाहिलं. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया, फंगस ह्या ज्या कॉलनी कशा आहेत ह्या पण पाहिल्या. अतिशय चांगली ग्रोथ याच्यातून आपल्याला निदर्शनाला आलेली आहे. एकदम मिनिमम कॉन्टॅमिनेशन आहे. त्याच्यामुळे हे आपण जमिनीमधून आणि फवारून जर त्वरित वापरलं तर चांगल्या पद्धतीने वापरू शकतो आणि असा वापर गेली 2 वर्ष चालू आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आता हा विषय म्हणजे ह्या पद्धतीनं जर आपण चांगल्या म्हणजे 5 ड्रम जमिनीसाठी, 5 ड्रम फवारणीसाठी आणि उरलेले अजून 5-6 ड्रम हे जे काय आहेत ते सूक्ष्मजीव तयार करण्यासाठी जर वापरले तर हे संपूर्ण एक सोल्युशन आपल्या शेतीसाठी तयार होईल, ज्याच्यातून आपण खर्च कमी करू शकतो, आपल्या पर्यावरणाचं संतुलन करू शकतो, स्वतःचं स्वास्थ्य ठेवू शकतो. त्याच्यानंतर रेसिड्यू फ्री म्हणजे कमीत कमी कीटकनाशक, बुरशीनाशक असलेलं अन्न शेती माल तयार करू शकतो, जास्तीत जास्त निर्यात करू शकतो आणि त्याच्याद्वारे आपल्या देशाला जास्तीत जास्त परकीय चलन मिळू शकतो. परकीय चलन मिळेल, आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल हा तर विषय आहेच आहे. परंतु सगळ्यात मोठा विषय म्हणजे आपल्या संपूर्ण देशामध्ये आपल्या सामान्य माणसाच्या आहारात असलेलं विष जर आपल्याला कमी करायचं असेल तर हे छोटंसं युनिट प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतावर बसवलं पाहिजे. पहिल्यांदा आपण काय करू की पहिल्यांदा आपण ह्या पद्धतीचा वापर करू आणि याच्यानंतर जर आपल्याला शक्य झालं नाही, ऐकलं नाही तरच आपण केमिकलचा वापर करू. अशा जर संकल्पनेतून आपण शेती करायला लागलो तर केमिकल आणि खताचा वापर हा म्हणजे अगदी 50% कमी होतो. हे आम्ही 2 वर्ष सातत्याने जे काही 200 शेतकऱ्यांच्या शेतावरती जे काही प्रयोग केले त्यातून लक्षात आलेलं आहे. रेसिड्यू फ्री संपूर्णपणे 50 पिकांची शेड्यूल आम्ही याच्यासाठी बनवलेली आहे की जिथं तुम्ही जास्तीत जास्त या अर्काचा वापर करू शकता, 10 ड्रम फेरीतल्या मटेरियलचा वापर करू शकता आणि जेव्हा गरज आहे तेव्हा सुद्धा जे वापरायचे ते सुद्धा आपल्याला त्या पिकात चालणारं मटेरियल असेल, त्याचा pH आपल्याला माहिती असेल, त्याची क्वांटिटी माहिती असेल, फवारल्यानंतर किती दिवसामध्ये डिग्रेडेशन होतं हे माहिती असेल, अशा पद्धतीची
द्राक्ष डाळिंब सहित 50 ते 60 पिकातली शेड्यूल आम्ही याच्यासाठी तयार केली आणि ती संपूर्णपणे सगळ्यांसाठी आम्ही खुली करणार आहोत. त्यासाठी सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी मोहाडी आणि हे पूर्ण प्रयत्न करते. आम्ही स्वतः प्रयत्न करतोय की जेणेकरून ही शेड्यूल ही प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात त्याच्या हातात गेली पाहिजे आणि जास्तीत जास्त जर याने या 10 टनचा वापर केला, कमीत कमी केमिकलचा वापर केला, तर आपल्या देशातील जो काही नागरिक आहे याला विषमुक्त अगदी चांगल्या पद्धतीचं अन्नधान्य आणि शेतीमाल खायला मिळाली पाहिजे. आणि हे एक स्वप्न उराशी बाळगून आम्ही काम करतोय मित्रांनो. आता शेवटचा मुद्दा आपण पाहू की जो काय फवारणी घ्यायच्या त्याच्यामध्ये फवारा घ्यायचा कसा. फवारा घेत असताना पहिलं काय करा की आपण पाणी घेतल्यानंतर पाण्यामध्ये पहिल्यांदा EM2 10 मिली टाका. आमिल, वेमिल किंवा दशपर्णी यापैकी एक कीटकनाशक 10 मिली टाका. देशिकेल, फळ, कोंबडी अर्क किंवा मासा अर्क याच्यापैकी एक टॉनिक 10 मिली टाका. फल्विक ऍसिड अर्धा ग्रॅमने घ्या. गरजेनुसार काय करा, बुरशी किंवा कीड नियंत्रणासाठी बॅक्टेरिया म्हणजे त्याच्यामध्ये ट्रायकोसुडोबॅसिलस, मेट्रायझियम ब्युरिया, व्हर्टिसिलियम हे घेऊ शकता. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे गरजेनुसार खत, त्याच्यामध्ये NPK आणि मायक्रोन्यूट्रिएंट जे तुम्हाला आवश्यक आहे झाडाचा ब्रिक्स वाढवण्यासाठी, त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस वाढवण्यासाठी. हा एक कम्प्लीट फवारा आम्ही ऑर्गॅनिकचा फवारा, बायो फवारा असं त्याला नाव दिलेलं आहे आणि तो देत असतो. मग याच्यामध्ये ह्या फवाऱ्याने जर आपल्याला रोग किडीचं नियंत्रण झालं नाही तरच आपण केमिकलचा वापर करावा असा संकेत आहे. आणि तसं जर केलं तर निश्चितपणे आपल्या खर्चामध्ये सुद्धा बचत होईल आणि आपण ह्या पिकांचे संपूर्णपणे रेसिड्यू सुद्धा व्यवस्थित कंट्रोल करू शकू. या निमित्ताने मी आमच्याकडे असलेली माहिती ही संपूर्णपणे आपल्या समोर ठेवलेली आहे. माझी एक विनंती आहे की दुकानात जाऊन बाटल्या आणणे आणि फवारणी मारणे अशी गेल्या 20-25 वर्षामध्ये शेतकऱ्यांना सवय लागलेली आहे. याच्यामुळे हे तंत्रज्ञान पसरत नाही. तरी सुद्धा मला अभिमान आहे की माझ्याबरोबर काम करणारे जे काही 200 ते 300 शेतकऱ्यांच्या शेतावर हे युनिट उभं आहे. म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे, नगर, सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये उदाहरण म्हणून ठिकठिकाणी द्राक्ष बागायतदार असतील, डाळिंब बागायतदार असतील, भाजीपाल्याचे बागायतदार असतील, यांनी हे उभं केलंय. आपणही प्रयोग करा, आपणही हे उभं करा. गावातील जी काही मंडळी यांना पाहू द्या, त्यांनी ते केलं पाहिजे. आणि असं जर एक चळवळ म्हणून याच्यामध्ये आपण काम करायला लागलो मित्रांनो, तरच आपल्या देशातील पेस्टिसाइडचा जो काही विषय आहे, कीटकनाशकाचा विषय आहे, हा कमी होईल. नुसत्या गप्पा मारून एकमेकाला दोष देऊन हा प्रश्न सुटणार नाही. म्हणून पुनश्च एकदा ह्या गोष्टीचा अंमल आपण करावा, वापर करावा. त्यासाठी लागेल ती मदत करायला आम्ही तयार आहोत असं आश्वासन देतो, ग्वाही देतो. आणि संयोजकांना पुढील चर्चेसाठी आपण म्हणजे प्रश्न उत्तराचं सेशन करावं अशी विनंती करतो. धन्यवाद मंगेश भास्कर सर. धन्यवाद. अनम्यूट करू का तर मला फक्त होस्ट करून द्या परत. बोला. हा सर. डिक्ले सर, तुमचे 2 फोन चालू आहे ना, म्हणून हे होत आहे. तर फक्त एक जिथून आवाज येतो तो फोन बंद करून द्या. हॅलो सर. हा सर, येतोय आवाज. हा सर, सुहास पाचपुत यांचा सर प्रश्न आहे, स्लरीमध्ये मायक्रोरायझा मल्टिप्लाय होतो का? स्लरीमध्ये मायक्रोरायझा मल्टिप्लाय होत नाही, परंतु तो सगळ्या म्हणजे व्यवस्थित पसरण्यासाठी आपण त्याच्यात टाकून द्यायचंय. ओके सर. दिलीप तांबोळे यांचा प्रश्न आहे, टोमॅटो झाडाचे शेंडे पिवळे निघत आहेत, 25 ते 30 दिवसाचा प्लॉट आहे, त्यासाठी काय केलं पाहिजे? पिवळे जे शेंडे निघतात याच्यामध्ये फेरसची डिफिशियन्सी प्रामुख्याने असते. फेरस जमिनीमध्ये जर चुनखड असेल तर जास्त करून फेरसची डिफिशियन्सी येते. म्हणून आपण
फेरस इड्डा जमिनीमध्ये देऊ शकता आणि फेरस EDTA वरती फवारून घेऊ शकता. हा झाला काय केमिकलचा उपाय झाला. जर आपल्याला ऑर्गॅनिकली जायचं असेल तर त्या जमिनीमध्ये चांगला सेंद्रिय कर्ब पाहिजे, वेस्ट डिकम्पोजर व्यवस्थित वापरलं पाहिजे आणि शेणखताची मात्रा चांगली पाहिजे. असं जर असेल तर त्या चुनखडीच्या म्हणजे जे काही प्रॉब्लेम आहे त्याच्यावर मात करून हे झाड चांगल्या पद्धतीनं हिरवगार वाढू शकतं. भाऊसाहेब निकम यांचा प्रश्न आहे, फुलविक ऍसिड किती दिवस भिजत ठेवावं? फुलविक ऍसिड जर जास्त दिवस भिजत ठेवलं तर त्याचे बॅक्टेरियाची ग्रोथ त्याच्यामध्ये पटकन होते, त्याच्यात वास येऊ शकतो थोडासा. म्हणून आपल्याला लागतं तेवढं साधारणपणे 1 महिन्याचं आपण तयार करा आणि एक महिन्याच्या अंतराने जर वापरलं तर रिझल्ट पण चांगले आहेत. विकास बोलकरांचा प्रश्न आहे, खोडकिडीसाठी काय उपाययोजना करावी? खोडकिडीसाठी आमिल अर्क अधिक व्हर्टिसिलियम ब्युवेरियम मेटारायझियम हे जर तुम्ही रेग्युलर वापर केला तर व्हर्टिसिलियम ब्युवेरियम मेटारायझियम याच्यामुळं विविध अवस्थेमधल्या खोडकिडीवरती ही बुरशी वाढते आणि तिचा नायनाट करते असं आमच्या लक्षात आलंय. म्हणून वर्षभर जर आपण व्हर्टिसिलियम ब्युवेरियम मेटारायझियम अधिक आमिल अर्क वापरले तर खोडकीड अधिक मिलीबग या दोन्हींचाही बंदोबस्त होतो. नरसिंह जहागीरदार यांचा प्रश्न आहे, DF मध्ये अॅम्युनो आणि फुलविक ऍसिड चालतं का? अॅमिनो ऍसिड आपण त्याच्यात टाकत नाही, कारण चिलेटिंग एजंट मध्ये म्हणून युरिया आणि फुलविक ऍसिडचा वापर केलेला आहे. त्याच्यामध्ये बोरॉन आणि कॅल्शियम आपण टाकत नाही, कारण ते टाकल्यामुळे ते फुटतं. मग आपण DF1च्या सोल्युशन मध्ये जे काही न्यूट्रिएंट आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कॅल्शियम आणि बोरॉन हा याचा वेगळा सप्लाय हा ड्रीप मधून देतो. महेश गाड्यांचा प्रश्न आहे, DF सोल्युशन टोमॅटो साठी किती दिवसाच्या अंतराने वापरावे? साधारणपणे आठवड्याला 20 लिटर असं जर आपण वापरलं तर साधारणपणे 4 महिन्याचं जे पीक आहे याच्यामध्ये म्हणजे 20 किती आठवडे येतात, 4 16 आणि 16 32 हे साधारण 300 लिटर पर्यंत, म्हणजे 200 ते 300 लिटर पर्यंत DF1 हे टोमॅटोला दिलं गेलं पाहिजे. आणि असं जर आपण दिलं तर आपल्या लक्षात येईल का संपूर्णपणे जो तिरंगा व्हायरसचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम कमी होतात. जर टोमॅटोवर जर अर्काचा वापर जास्तीत जास्त केला तर थ्रिप्स वाढत नाही, कारण थ्रिप्स हा व्हायरसचा व्हेक्टर आहे. व्हायरस इकडे तिकडे पसरवायचं काम हे थ्रिप्स करत असतो. म्हणून जास्तीत जास्त फवारे आपण दशपर्णी आमिल बेमिल अर्काचे करा. आणि जर DF1 खालून दिलं तर खालून जे काही सूक्ष्म अन्नद्रव्याची जी काही पूर्तता होईल त्याच्यामुळं झाडात ताकद तयार होते आणि या दोघांचा मिलाप म्हणून तुमच्या प्लॉटवर अत्यंत कमी किंवा निग्लिजिबल व्हायरस येईल. आणि असं आम्ही स्वतः करून पाहिलेलं आहे. रवी बंधुरे यांचा प्रश्न आहे, चुनखडयुक्त जमीन आहे, क्षार कमी करण्यासाठी काय करावं? रवी बंधुरे यांचा प्रश्न आहे, चुनखडयुक्त जमीन आहे, क्षार कमी करण्यासाठी काय करावं? चुनखडयुक्त जमिनीसाठी आपल्याला DF1 ची जी मात्रा आहे ही डबल करावी लागते. जी रेग्युलर आपण 10 लिटर देतो प्रति आठवडा, या परिस्थितीमध्ये आपण 20 लिटर प्रति आठवडा देतो. म्हणून DF1 20 लिटर चुनखडीच्या जे काही प्रॉब्लेम आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला मात करता येते. संजय जाधव यांचा प्रश्न आहे, काळी जमीन आहे, फेरसची कमतरता कायम जाणवते, तर त्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे? फेरस जेव्हा आपण त्याच्यामध्ये जर चुनखड असेल म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटची मात्रा जर जास्त असेल तरच जमिनीमध्ये
फेरसची कमतरता जास्त जाणवते असा आपला अनुभव आहे. म्हणून त्यांनी प्रथम जमीन तपासून घ्या, चुनखडी किती आहे ते, आणि फेरसचा सप्लाय हा फेरस सल्फेट अधिक फल्विक ऍसिड असा जर फल्विक ऍसिड मध्ये चिलेट करून जर समजा एका सीझनला 30 ते 40 किलो फेरस सल्फेट ड्रीप मधून जर दिलं तर संपूर्णपणे फेरसची पूर्तता होते असं आमच्या लक्षात आलंय. काही प्लॉटमध्ये आम्ही फेरस सीडीटी द्यायचो किंवा कमी मात्रेमध्ये फेरस सल्फेट द्यायचो तर त्या पिवळेपणा जात नव्हता. परंतु ह्युमिक ऍसिड, फल्विक ऍसिड आणि त्याच्यामध्ये 10 किलो फेरस सल्फेट असे 3 ते 4 इंजेक्शन जर केले तर पूर्णपणे फेरसची पूर्तता आमची झाली आणि रिझल्ट पण चांगले आले. तर त्यामुळं ह्या चुनखडीच्या रानामध्ये असं करू शकता. सर, आता निलेश वाघांचा प्रश्न आहे, ऑक्टोबर छाटणीत वाढलेलं नायट्रोजन कमी करण्यासाठी काय उपाययोजना करावी? परंतु या संदर्भात काल सन्माननीय अनिल म्हेत्रे सरांनी अतिशय सविस्तर माहिती दिली होती की नायट्रोजनचे दुष्परिणाम आणि नायट्रोजन कमी करण्यासाठी काय करावं. तरी पण तुमच्या माहितीतून तुम्ही नायट्रोजन कमी करण्यासाठी काय उपाययोजना करावी ही माहिती देणं उपयुक्त ठरेल. नायट्रोजन कमी करण्यासाठी आपल्याला जमिनीतलं जे काय पाणी आहे याचं निचरा झाला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जमिनीमध्ये वापसा येण्याच्या दृष्टिकोनातून आपलं पाणी नियोजन पाहिजे आणि खताचं नियोजन पण नायट्रोजन कसं कमी जाईल असं पाहिजे. त्याच्यानंतर कॅनॉपीचं जे मॅनेजमेंट आहे ते मॅनेजमेंट आपण चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे, जेणेकरून जमिनीवर ऊन पडेल आणि हवा खेळती राहील, जेणेकरून जमीन वापशात लवकर येईल. जमीन गच्च जेव्हा होते, कॉम्पॅक्शन येतं, तेव्हा अमोनिकल नायट्रोजनचं प्रमाण वाढतं आणि ते झाडाला हानिकारक असतं. म्हणून हे कमी करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचं मेटाबॉलायझेशन झालं पाहिजे. त्याचं अमिनो ऍसिड तयार होऊन त्याचं प्रोटीन मध्ये रूपांतर होण्यासाठी सोडियम किंवा पोटॅशियम किंवा अमोनियम मॉलिब्डेनम हे आपण घेऊ शकता. जास्त करून पोटॅशियम मॉलिब्डेनम 200 लिटरला 50 ग्रॅम जर आपण घेतलं फवारायला तर अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचं कन्व्हर्जन होतं आणि अमोनिकल नायट्रोजन जो काही आपला 500-700 किंवा अगदी 1200 ppm पर्यंत गेलेला असतो तो सुद्धा आपण कमी करू शकतो. तर याच्यासाठी आपल्याला पोटॅशियम मॉलिब्डेनमचे 19व्या दिवशी साधारण फेल काढल्यानंतर शेंड्याचा अंदाज घेऊन एक आणि साधारण चिरटायच्या अगोदर दुसरा असे जर 2 स्प्रे दिले तर चांगल्या पद्धतीनं जे काही झाडातला नायट्रोजन आहे, अमोनिकल नायट्रोजन, हा आपण कमी करू शकतो असं एक 3-4 वर्षातल्या याच्यात आमचं लक्षात आलंय. त्याचबरोबर जर कमाप 26 नावाचा एक प्रॉडक्ट जो काही सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये गेले 1 वर्ष आम्ही त्याच्या ट्रायल घेतल्या, त्याचाही अमोनिकल नायट्रोजन कमी करण्यामध्ये फार चांगला फायदा झालेला आहे. कमाप 26 1.5 लिटर प्रति एकर असं जर आपण फवारे घेतले, फ्लॉवरिंगच्या दरम्यान 2 ते 3 फवारे घेतले तर अमोनिकल नायट्रोजन प्रति फवाऱ्यात 200 ते 300 ppm पर्यंत कमी होतो आमच्या असं लक्षात आलंय. त्याच्यामुळे सुद्धा कूज चढ कमी होते. धन्यवाद सर. अनेक प्रश्नांचा मोठा पाऊस इथं पडलेला आहे, परंतु आपल्या वेळेच्या मर्यादा आहेत, वेळेची तांत्रिक अडचण आहे, त्यामुळे आपण काही जे प्रश्न आहेत, मंगेश सर आपल्याला माहिती आहे की प्रश्न सध्या द्राक्ष उत्पादकांसमोर अतिशय मोठी प्रश्न आहे, कारण अवघड कालावधी आलेला आहे, पुढे छाटणीचा नैसर्गिक प्रतिकूल परिस्थिती आहे आणि आपण द्राक्ष विज्ञान मंडळाच्या माध्यमातून नेहमीच त्याबद्दल मार्गदर्शनपर कार्यक्रम करत असतो. तरी अनेक लोकांनी द्राक्ष विज्ञान मंडळावर समावेश होण्यासाठी नंबरची मागणी केली, तर मी त्यांना विनंती करतो हा नंबर आपण नोट डाऊन करून घ्या. द्राक्ष विज्ञान मंडळामध्ये ज्यांना समावेश व्हायचा असेल त्यांनी नंबर नोट डाऊन करून घ्या. 98 22 31 58 93 ह्या नंबरला तुम्ही रिक्वेस्ट पाठवा. द्राक्ष विज्ञान मंडळाच्या व्हॉट्सअप ग्रुपला असेल तुम्हाला ऍड करून घेतलं जाईल आणि लवकरच सर आपण द्राक्ष विज्ञान मंडळाची सभासद नोंदणी सुद्धा आणखी पुढच्या टप्प्यातली सुरू करत आहोत. तर साहिल सर.
सर साहिल बोला सर. बोला ना. मित्रे सर आलेत ऑनलाईन. कोण? मित्रे सर मित्रे सर नाहीये ना सर ऑनलाईन. नाहीये का? ठीक आहे. तर म्हणजे मला हा माझा नंबर परत रिक्वेस्ट आली, विचारताय, घ्या परत लिहून घ्या. 98 22 31 58 93 9822315893 ह्या नंबरला रिक्वेस्ट पाठवा, व्हॉट्सअप करा. आम्ही तुम्हाला ह्या द्राक्ष विज्ञान मंडळामध्ये जॉईन करून घेऊ. तर आजच्या ह्या उपक्रमामध्ये खास करून सन्माननीय मंगेश भास्कर सर यांनी द्राक्ष उत्पादनामध्ये बचतीचे जे मार्ग आहे त्याबद्दल अतिशय प्रभावी असं मनोगत व्यक्त केलं. मी द्राक्ष विज्ञान मंडळ, कृषीथॉन परिवार आणि महाराष्ट्रातील सर्व द्राक्ष उत्पादकांच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार मानतो आणि मंगेश भास्कर सरांना विनंती करतो की सर आपण इथून पुढेही ही जी काही उपक्रम आहेत यासाठी आम्हाला नेहमी मार्गदर्शन करा. कारण बळीराजा संकटात द्राक्ष उत्पादक मंगेश भास्कर सर द्राक्ष उत्पादक अतिशय संकटाच्या परिस्थितीत सध्या आहे आणि त्यांना प्रत्येकाने मदतीचा हात, सहकार्याचा हात, मार्गदर्शनाचा हात त्याच्या हातात देणं ही ह्या काळाची गरज आहे आणि सर्व ही जे मान्यवर आहेत आपल्याला नेहमीच करतील याबद्दल आम्हाला खात्री आहे. आणि आजचा हा वेबिनार आहे आपला जो आपण डबल ठेवला होता, कारण मंगेश भास्कर सरांचा मागचा वेबिनार झाला होता परंतु त्यांनी ह्या 10 ड्रम थेअरी बद्दल मागच्या वेबिनार बद्दल परिपूर्ण माहिती त्यांच्याकडून प्रेझेंट आपल्याकडे कमी वेळ होता परंतु लोकांनी खूप आमच्याकडे आवर्जून माहिती विचारली की सर स्पेशल ह्या वेबिनारचं तुम्ही आयोजन करा की जेणेकरून मंगेश भास्कर सरांच्या ह्या 10 ड्रमची आम्हाला माहिती मिळेल. आणि मग त्याच माध्यमातून आज आपण ह्या विशेष वेबिनारचं इथं परत आयोजन केलं त्याबद्दल आणि त्या आयोजनामध्ये मंगेश भास्कर सरांनी सुद्धा अतिशय हसत खेळत एका मिनिटात सांगितलं का ठीक आहे मी तयार आहे, द्राक्ष उत्पादकांसाठी मी कोणत्याही बाबीसाठी तयार आहे आणि त्यांनी आपल्याला आजचा वेळ दिला. मंगेश भास्कर सर मनापासून सर्वांच्या वतीनं तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि एक शेवटची विनंती करतो की ह्या द्राक्ष विज्ञान मंडळ आणि कृषीथॉनच्या उपक्रमाबद्दल तुमची योग्य प्रतिक्रिया काय राहील? ओव्हर टू मंगेश भास्कर सर. येतोय का आवाज? हा सर येतोय. अतिशय चांगला उपक्रम आपण राबवत आहात कारण कोरोना मुळे जी काही युद्धजन्य परिस्थिती आपली तयार झालेली आहे, सगळ्या बाजूनी कोंडी आहे, एकत्र येता येत नाही, विचार विनिमय करता येत नाही आणि द्राक्ष हे असं पीक आहे की बौद्धिक पीक आहे ज्याच्यामध्ये दरवर्षी एक 10-15 चर्चासत्र अटेंड करायची, MRDBH पुण्यातलं एक चर्चासत्र अटेंड करायचं, आपलं जे नॉलेज आहे हे भरून घ्यायचं आणि कामाला सुरुवात करायची. ही जी काही दरवर्षीची शेतकऱ्यांची जी भूक होती ही काही अंशी आपण या वेबिनार मधून भागवलेली आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळं आपण एक अगदी 4-5 हजार शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येक वेबिनार मधून आपण गेलात आणि लोकांची ही भूक भागवली. त्याच्यामुळे ही अतिशय महत्वाचं कामगिरी द्राक्ष विज्ञान मंडळाने पार पाडली. कृषीथॉनने त्यासाठी फार मोलाचं सहकार्य केलंय. म्हणून द्राक्ष उत्पादकांच्या वतीनं मी प्रथमतः आपल्याला धन्यवाद देईन, आभार मानीन. आणि असं काम जोपर्यंत होतंय तोपर्यंत आपल्याला कुठल्याही पद्धतीचं काही जे संकट असेल ते त्याचे सामना करण्याची ताकद मिळते. कोणत्याही द्राक्ष बागायतदाराला असं वाटत नाही की मी एकटा आहे, कारण आपण या सगळ्या गोष्टी घडून प्रत्येकापर्यंत त्याला ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठीची माहिती पोच करतोय. लढाईचं काम त्याचं आहे, शस्त्रास्त्र द्यायचं काम आपलं आहे. म्हणून मित्रांनो पुनश्च एकदा या अतिशय स्तुत्य उपक्रमाबद्दल द्राक्ष विज्ञान मंडळ आणि कृषीथॉन यांचा मी आभार मानतो. सर एक शेवटची विनंती आहे की ही वादळापूर्वीची शांतता आहे आत्ताची, परंतु येणारा आपला जो छाटणीचा जो पिरियड आहे त्या पिरियडला सुद्धा तुमच्या मार्गदर्शनाची आम्हाला खूप गरज पडणार आहे. कारण त्या पिरियडला आता काय काय अडचणी येतील, काय काय त्या तांत्रिक अडचणी येतील, नैसर्गिक अडचणी येतील, त्यावेळेस सुद्धा तुम्ही आम्हाला असंच मार्गदर्शन करा अशी ही सर्व द्राक्ष उत्पादकांच्या वतीनं
तुम्हाला मी विनंती करतो. आणि कृषीथॉन परिवार आहे. आज सर कृषीथॉन परिवार म्हटला ते कृषी प्रदर्शन भरवणारा परिवार आहे, परंतु त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांप्रती, द्राक्ष उत्पादकांप्रती आज इतकं मोठं हे जे काम चालवलंय की त्यांनी द्राक्ष विज्ञान मंडळाला मदतीचा हात दिला, म्हणून आज आपण हे सगळं आज करू शकतोय. त्यांना सुद्धा मी सर्व द्राक्ष उत्पादकांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो. आणि मंगेश भास्कर सर तुम्ही आहात, सन्मान्य श्री अनिल म्हेत्रे सर आहेत, त्यानंतर सन्मान्य बिपिन चोरगे सर आहेत. तिन्ही मान्यवरांनी अतिशय आपल्या वेळात वेळ काढून या उपक्रमासाठी आमच्या द्राक्ष उत्पादक बांधवांना, तसेच बिपिन चोरगे सरांनी टोमॅटो उत्पादक बांधवांना मौलिक मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आम्ही तुमचे ऋण शब्दात व्यक्त करण्यापेक्षा तुमच्या ऋणातच राहणं पसंत करतो. आणि साहिल सरांना विनंती करतो की मराठे सरांनी आणि साहिल सरांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद ढिकले साहेब. मी सर्वप्रथम श्री मंगेश भास्कर सरांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून आम्हाला आणि सर्व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. आणि त्याचबरोबर ह्या चर्चासत्रासाठी उपस्थित असलेले सर्व द्राक्ष उत्पादक यांचे देखील आभार मानतो की त्यांनी त्याला ह्या चर्चासत्रासाठी उपस्थिती दिली. मुळात काय की कृषीथॉनच्या माध्यमातून असे विविध उपक्रम राबवले जातात, पण त्याचबरोबर द्राक्ष विज्ञान मंडळाची साथ मिळाली आणि ह्या कार्याला आम्ही अजून जोमाने पुढे नेऊ शकलो. म्हेत्रे सर झालेत, त्याबरोबर चोरगे सर झालेत आणि भास्कर सर झालेत, यांनी जे आम्हाला वेळ दिलेला आहे त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. यापुढेही हे कार्य असंच चालू राहील. पुढील जो काही शेड्यूल असेल त्यामध्ये आपण आम्हाला असंच सहकार्य करावी ही अपेक्षा करून मी माझे आभार प्रदर्शन व्यक्त करतो. धन्यवाद. सर धन्यवाद. सर आता आपण धन्यवाद साहिल सर. पुढचे जे आपले उपक्रम राहतील त्या उपक्रमाची सोशल मीडियातून आपल्याला माहिती उपकृत केली जाईल. तसं द्राक्ष विज्ञान मंडळाचं फेसबुक पेज आहे, फेसबुक पेजवर सुद्धा आपल्याला ती माहिती मिळेल. आणि द्राक्ष विज्ञान मंडळाचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या माध्यमातून किंवा इतरही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती अवगत केली जाईल की जेणेकरून पुढचा उपक्रम जेव्हा राहील त्यावेळीची माहिती दिली जाईल. पुनश्च आपल्या सर्वांचं द्राक्ष विज्ञान मंडळ आणि कृषीथॉन परिवाराच्या वतीनं सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ढिकळे साहेब, म्हेत्रे सर पण आहेत ऑनलाईन आता, आहेत का? हा हा हा, एक मिनिट, मी मगाच विचारलं होतं. हो, ते आता जॉईन केलं. घ्या त्यांना. म्हेत्रे सर आहे सर, ते बोलू शकतो, तुम्हाला ऐकता पण बोलू पण शकतात. नमस्कार. नमस्कार सर. म्हेत्रे सर नमस्कार. नमस्कार. कृषी थिऑनचे नमस्कार साहेब, नमस्कार. कृषी थिऑनचे साहिल सर, नितीन सर आणि ढिकले सर द्राक्ष विज्ञान मंडळाचे, या तिघांनी या मागच्या महिना दीड महिन्यामध्ये जी काही वेबिनारची श्रृंखला चालवली या लॉकडाऊनच्या काळामध्ये, आणि ही चालवताना खरं तर सामाजिक बांधिलकी जपत कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत न घेता या 3 लोकांनी ही जी काही शेतकरी बांधवांना वैज्ञानिक माहिती द्यायचा एक प्रयत्न केला. छोटा म्हणता येणार नाही, भयंकर मोठा प्रयत्न केला. खरं तर या सर्व शेतकरी बांधवांना या येणाऱ्या सीझनमध्ये, ऑक्टोबरच्या सीझनमध्ये निश्चितच या माहितीचा फायदा होईल अशी आशा वाटते. आपण सर्व द्राक्ष शेतकरी बांधवांना माझ्यातर्फे या येणाऱ्या ऑक्टोबर द्राक्ष सीझनसाठी हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर कृषी थिऑन आणि द्राक्ष विज्ञान मंडळाने असेच उपक्रम पुढच्या कालावधीमध्ये देखील बाकीच्या वक्त्यांना, वेगवेगळ्या फील्ड मधले जे आपले महाराष्ट्रातले जे मोठे मोठे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांना घेऊन ही चळवळ किंवा एक वेबिनार असेच चालू पूर्ण सीझन मध्ये ठेवावेत अशी आशा व्यक्त करतो किंवा अशा अपेक्षा व्यक्त करतो साहिल सरांच्याकडून, नितीन सरांच्याकडून आणि ढिकले सरांच्याकडून. तर अजून बरेच महाराष्ट्रात अशी वक्ते आहेत की ज्यांच्याकडे ज्ञानाचा भयंकर मोठा साठा आहे, वेगवेगळ्या प्रकारचं नॉलेज आहे त्यांच्याकडे. ह्या सर्वांना घेऊन ही चळवळ अशीच पुढे चालू ठेवावी अशा अपेक्षा मी सर्व शेतकरी बांधवांच्या तर्फे तुमच्या तिघांच्याकडे करतोय. आणि
खरं तर आम्हाला एक वेळ देऊन यांनी या स्टेजवर बोलवलं किंवा या प्लॅटफॉर्मवर बोलवलं, त्यासाठी या तिघांचे मी आभार पण मानतोय. शेतकरी बांधवांसाठी परत एकदा मी हार्दिक शुभेच्छा देतो येणाऱ्या ऑक्टोबर कटिंगसाठी. नमस्कार. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. असंच मार्गदर्शन मौलिक सर्व द्राक्ष उत्पादकांसाठी आपलं कायम राहू द्या. सर्व द्राक्ष उत्पादकांना विनंती, मित्रांनो, कोरोनाचं संकट काळ चालू आहे. आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्या. सामाजिक अंतर ठेवूनच सगळे व्यवहार करा. प्रवास टाळा, गर्दीच्या ठिकाणी जायचं टाळा आणि आपण तंदुरुस्त राहा. आपण तंदुरुस्त, आपली द्राक्ष शेती सुद्धा तंदुरुस्त राहील. मनपूर्वक सर्वांना आगामी द्राक्ष उत्पादनासाठी शुभेच्छा. धन्यवाद.